आजचं जे सत्र आहे जॉग्राफी ऑप्शनल, मला स्लाइड दिसतीये का हे पण सांगायचंय. माझी सत्र तुमच्यावर झाली नाहीत, पण बहुधा मी त्या दिवशी आले त्यावेळेला मी तुम्हाला माझी ओळख करून दिली होती, बरोबर ना? अरे काय तुमचे चेहरे सदाशिव पेटवाले अशा उड्या मारत असतात दरवेळेला. तुमचं काय होतंय? हा, का झोपेत आहात? दुपारचं सत्र घेतलं चुकताई, कशामुळे होतंय? हा, ओळख आहे ना माझी सगळ्यांना? ओके. जॉग्राफी ऍज अन ऑप्शनल सब्जेक्ट. आपण खरं म्हणजे त्यात पण काही गोष्टी पुढे की ऑप्शनल कुठून होणार आहे, काय होणार आहे, आधीच्या पण फॅकल्टीजने तुम्हाला सांगितलेलं असणारच आहे, पण तरी पण बाकी डिटेल्स पण आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी जॉग्राफी ऍज अन ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा का नाही घ्यावा, हा जो एक मनामधला पहिला मुद्दा आहे तुमच्या, की ऑप्शनल म्हणून जर आम्ही घेत असू तर किती डीप मध्ये झाला पाहिजे. सो हे जे वेगवेगळे तुमचे प्रश्न आहेत, इज इट स्कोरिंग आहे का, मार्क मिळणार आहेत का, अभ्यास केला असता मिळणार आहेत. हे कुठल्याही ऑप्शनलला सेमच आहे, लॉजिक सेम आहे, मी हे सांगते तुम्हाला. हा, इज इट स्कोरिंग. हा, बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये हे म्हटलं जातंय खूप वास्ट सिलेबस आहे का, आहे का? येस आहेच आहे, वास्ट सिलेबस आहे. ठीक आहे, कशावर ठरतंय तुम्ही काय अभ्यास करताय, कुठल्या रिसोर्सेस मधनं करताय. हा, तुम्ही नॅरो डाऊन केलेत रिसोर्सेस का 4 पुस्तकं 5 पुस्तकांमधनं करताय, त्याच्यावरून ठरतंय हे की सिलेबस हा वास्ट आहे का नाहीये. मी जस्ट आधी प्रश्न सांगतेय तुम्हाला की तुमच्या मनात काय काय आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त काही असतील तर ते पण आपण बोलणारच आहोत तुमचे प्रश्न. लेंदी कशा अर्थाने मी म्हणते की फायनल जेव्हा पेपर लिहायचा आहे आपल्याला 3 तासामध्ये, पहिला पेपर आणि नंतर दुसरा पेपर असे जेव्हा लिहायचे आपल्याला, त्यावेळेला पेपर लिहिताना हा कव्हर होणार आहे का, प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते लिहिताना आपल्याला खूप वेळ लागणार आहे का, आणि मग जेवढे काही प्रश्न विचारले जातील, आता माहिती नाही आपल्याला की एक्झॅक्ट युपीएससी प्रमाणेच ह्याचा असणार आहे पॅटर्न का पॅटर्न मध्ये काही बदल असणार आहे. काहीही असलं तरी सुद्धा मराठी मेजॉरिटी लोकांचा इथे मराठी माध्यमातून लिहिणार आहेत, तर मग मराठी माध्यमातून लिहिताना तो पेपर कव्हर होणार आहे का, हा एक मोठा असतो की जर कव्हरच होणार नसेल तर मार्क कमी पडणार आहेत अर्थात, राईट. त्याच्यामुळे काय की लेंदी आहे का मेन्स मध्ये कव्हर करण्यासाठी हा पेपर. पुढचा काय की कुणी निवडावा, फायनली हा ऑप्शनल कुणी निवडावा, आणि इनपुट टू आउटपुट रेशो ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय तुम्ही जेवढं वाचताय, ज्या ज्या रिसोर्सेस मधनं तुम्ही अभ्यास करताय, त्याच्यातनं प्रिलिम्सला त्याचा कितपत फायदा होणार आहे आणि त्याचा मेन्सला कितपत, मेन्स म्हणजे जीएस बद्दल बोलतोय आपण, अदर जे जीएस 1, 2, 3, 4 याच्यामध्ये आम्हाला कितपत त्याचा फायदा होणार आहे. तुमचा टेंडन्सी काय असते आता जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, मिनिमम आपल्या शरीराला मनाला मिनिमम कष्ट पडावेत ही टेंडन्सी असते. सो मिनिमम कष्ट जर ज्यांनी पडत असतील तो ऑप्शनल मी निवडतो किंवा निवडते असं तुमचं असतं, राईट. आणि म्हणून हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतात. ओके, सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजेत की नक्की कुणीही घ्यावा. ठीक आहे. दुसरं पुढे आपण पाहणार आहोत की एकूण कोर्स स्ट्रक्चर कसं असणार आहे, कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, प्रिलिम्स मग कधी आहे. खूप प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये की प्रिलिम्स जर जवळ आलेली असेल आता, एकीकडे 21 ऑगस्ट किती जण देत आहेत सांगा रे जरा मला, 21 ऑगस्ट किती जण देत आहेत? अच्छा, म्हणजे एकीकडे काय बघा तुमच्या मनातली आता द्विधा जी मनस्थिती आहे की एकीकडे तुमचं 21 ऑगस्ट साठीचं प्रिपरेशन चाललंय, बरं 21 ऑगस्ट देताय ती काय उगीच देत नाही, ती क्लिअर करण्यासाठी म्हणून देताय, तर ती क्लिअर होणार असेल तुमची तर पुढचे काही दिवस तुम्हाला जुन्या पॅटर्न प्रमाणे मेन्सचा अभ्यास करायचा आहे, मग ऑप्शनलचा कधी अभ्यास करायचा आहे. बरं ऑप्शनलचा नाही आता केला तर पुन्हा काय होणार आहे की प्रिलिम्स येणार आहे एप्रिल मे अशी तुमची प्रिलिम्स असणार आहे, त्यात बदलू शकते, दिला जरी टाइम टेबल एमपीएससीनी तरी ती बदलू पण शकते, पण जे काही असेल एक साधारण एप्रिल मे जून या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण गृहीत धरूयात की तुमची प्रिलिम्स असणार आहे. आणि मग तोपर्यंत डिसेंबर ऑनवर्ड्स तुम्हाला कशाचं प्रिलिम्सचा अभ्यासाला लागण्याची गरज आहे, आणि डिसेंबर पर्यंत जानेवारीमध्ये पुढची मेन्स आहे आत्ताची 21 ऑगस्टची मेन्स जानेवारीमध्ये तुमची. सो सगळंच ह्या वर्षी कसं असतं थोडंसं कन्फ्युजिंग माइंडस्टेट मध्ये विद्यार्थ्यांना टाकणारं परिस्थिती आपण म्हणूयात आत्ताची आहे. म्हणून तुम्ही 21 ऑगस्ट पर्यंत अभ्यास जरी 21 ऑगस्टला करताय आणि तरी तुम्ही आहात इथे, त्यातनं काय लक्षात येत आहे की तुम्हाला तरी आत्ता निवडायचंय ऑप्शनल काय करायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, कुठला चांगला राहणार आहे, हे तुम्हाला आत्ता हवंय म्हणून तुम्ही इथे आहात. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात पहिला आपण जॉग्राफी ऍज अन ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे कसं आहे हे जरा कन्फ्युज होतंय, सगळं माहिती आहे मला की तुम्ही कन्फ्युज स्टेट मध्ये आहात आता. तर सगळ्यात आधी क्लॅरिटी येण्यासाठी मी सांगणार आहे तुम्हाला सत्र करा, सत्रांमधनं क्लॅरिटी येण्यासाठी तुम्ही विचार करा, पण मी म्हणणारे आता अभ्यासाला सुरुवात करू नका. म्हणजे काय, कशाबद्दल बोलतोय आपण, जे आता मला गायत्री म्हणते की कन्फ्युज होतोय, मलाही माहितीये तुम्ही कन्फ्युज होताय. अभ्यास करायचा नाही म्हणजे कशाचा करायचा नाही, ऑप्शनलचा करायचा नाही असं मी म्हटलं. अभ्यास करायचा नाही म्हणजे ताईंनी सांगितलं आता अभ्यास करायचा नाही तर काय मोकळे झाले तुम्ही आता अभ्यास करायचाच नाही, तसं बोलतोय का आपण? नाही. अभ्यास कशाचा करणार आहात तुम्ही 21 ऑगस्ट साठी, जे 21 ऑगस्ट देत आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते. सो आत्ताच 21 ऑगस्ट पर्यंत सगळे जे देत आहेत आणि जे देत नाहीयेत सगळ्यांसाठीच मी सांगतेय
की फोकस तुमचा जीएस वर असू देत आत्ताचा. ठीक आहे. पुढे आपण एक वर्कशॉप पण घेणार आहोत 25, 26, 27 ऑगस्ट मध्ये एक मोठं वर्कशॉप असणार आहे आपलं, की जे फुल फ्लेज आपलं ऑप्शनल रायटिंग प्रॅक्टिस आणि ह्या संबंधाने असणार आहे तुमचं, की तेव्हा मग जास्ती आणखीन फोकसने तुम्ही करू शकणार आहात. ओके. आता जेव्हा आपण म्हणतोय की जॉग्राफी ऍज अन ऑप्शनल सब्जेक्ट कसा आहे, सगळ्यात पहिला मुद्दा येतो की जॉग्राफीमध्ये दोन प्रकारचे मी विद्यार्थी पाहते. एक तर जॉग्राफी आपला सोशल सायन्समध्ये 5वी, 6वी, 7वी पासून आपण शिकलोय, त्याच्यामुळे अगदी काय पृथ्वीचं अंतरंग पासून क्लायमॅटिक कंडिशन्स म्हणजे हवा कशी वाहते, वाऱ्याची निर्मिती कशी होते, ढगांची निर्मिती कशी होते, हे सगळे आपण लहानपणापासून पाहून घेतलेले आहेत. आठवतायत ना हे गरजणारे 40, खवळलेले 50 ही नावं आठवतायत काही? नंतर दाबांचे पट्टे आपण पाहिले होते लहानपणी. अरे आठवतंय का 10वी पर्यंत जे आपण केलं होतं? मला माहितीये की 10वी तुमचं ग्रॅज्युएशन काही पण असू दे, 10वी पास झाल्याशिवाय ग्रॅज्युएशनला जाणार नाहीत तुम्ही. त्याच्यामुळे नाही कुणीच म्हणू शकत नाही की आम्ही पाहिलं नाही. सगळं, मग ते सीबीएसई बोर्ड असो, आयसीएससी बोर्ड असो, नाही तर महाराष्ट्र बोर्ड असो, सेमी इंग्लिश असो, नाही तर मराठी मीडियम असो, सगळ्यांमध्ये भूगोलाचा आपल्याला अभ्यास झालेला आहे. आणि त्यामुळे भूगोलाच्या बाबतीत तरी किमान क्लॅरिटी असते आपल्याला की हा विषय मला आवडतो का नाही आवडत. आता आवडतो का नाही आवडत मध्ये पण दोन मुद्दे येतात. काही वेळेला काय होतं, लहानपणी काही जणांचा कल असतो तो सायन्स, मॅथ्स असे आवडणारे विद्यार्थी असतात. उदाहरणार्थ काय की मी त्या प्रकारातली विद्यार्थिनी होते की मला सायन्स आणि मॅथ्स, तुम्हाला माहिती की माझं एमएससी बायोटेक्नॉलॉजी आहे आणि त्यामुळे काय की मला सायन्स हा खूप जास्ती आवडतो. पण याचा अर्थ असा झाला का की मला जॉग्राफी आवडत नाही. सो सोशल सायन्स लहानपणी करताना कधीतरी असं व्हायचं मला की अरे हे पाठ करायचंय, सगळं पाठ करून बाजूला ठेवून द्यायचंय. सो सोशल सायन्सच्या त्या वेळेला जेव्हा ह्याला अपब्रिंगिंग मध्ये काय असतं की तुम्ही कुणाकडे शिकताय, तुम्हाला कुठल्या प्रकारचे फॅकल्टीज ज्याला म्हणूयात आपण, त्यावेळेला शिक्षक म्हणूयात, ते कसे मिळालेत आणि अभ्यास करताना तुमच्या घरच्यांनी सुद्धा फोकस कशावर दिलाय. घरच्यांनी जर मारून मुटकून आधी गणिताचा कर असं केलं असेल तर वेळ कमी उरतो ना आपल्या हाताशी सोशल सायन्स करायला. आणि मग 2 तासात सोशल सायन्स म्हणजे काय होतं मग की डोक्यामध्ये आपलं प्रेशर क्रिएट होतं आणि म्हणून कदाचित आपलं जे डिस्टन्स क्रिएट होतं ह्या विषयांपासूनचं ते त्यावेळेला झालेलं असेल. मी म्हणणारे एक ती तुमची मेमरी आणि दुसरी असणारे की आता अभ्यासाला ऑलरेडी लागलाय तुम्ही. जर ऑलरेडी लागलाय तर तुम्ही अभ्यास वाचायला, विषय पुस्तकं बेसिक जे असतील एनसीईआरटी असतील किंवा आपण म्हणूया बोर्डाची पुस्तकं ही वाचायला सुरुवात केली आहेत का रे? केली आहेत. ओके. तर ह्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास ऑलरेडी करायला सुरुवात केलेली आहे. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठे बसता. माझा असा नेहमीचा अनुभव आहे की शक्यतो जॉग्राफीचे मुलं हे असे 2 टोकांमध्ये विभागलेले असतात. कशा? तर एकतर आवडतो सगळ्यांना खूप, म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत अर्धे त्यातले की ज्यांना खूप आवडतो, आणि दुसरे असे असतात की ज्यांना काही म्हणजे वारे इकडून आले की इकडे गेले की ते चक्कर येऊन पडतात की अरे समजतच नाहीये की वारे कुठून येत आहेत, कुठे जात आहेत आणि कशामुळे असं होतंय. सो 2 प्रकारचे विद्यार्थी पाहतो आपण. जॉग्राफीच्या बाबतीत शक्यतो असं ऍव्हरेजला असणारे विद्यार्थी असत नाही. आवडला की खूप आवडतो जॉग्राफी, नाही तर मग खूप त्रास होतो जॉग्राफीचा, असे 2 प्रकारचे असतात. मी म्हणणार आहे की ज्यांना त्रास होतो अशांनी जॉग्राफीला ऑप्शनल म्हणून बघू नका. ठीक आहे, जीएस मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तेवढं ठीक आहे, पण जॉग्राफीला ऑप्शनल म्हणून बघू नका जर तुम्हाला समजायला मदत होत किंवा त्रास होत असेल समजायला तर. पण ज्यांना जॉग्राफी आवडतोय करायला त्यांनी मात्र जॉग्राफीचा डेफिनेटली विचार करायचा आहे. का? कारण जॉग्राफी ऍज अन ऑप्शनल सब्जेक्ट कसा आहे हे आपण बघतोय. जॉग्राफी हा टेक्निकल सब्जेक्ट आहे हे लक्षात घ्या. आता युपीएससीच्या एकूण मार्केटमध्ये तुम्हाला माहिती काय बोललं जातंय, आणि मला खात्री आहे की आधीचे पण फॅकल्टी तुमच्याशी बोलले असतील. केतन सरांचं झालं का सत्र तुमच्यावर? ओके. पोल सायन्स अजून व्हायचंय, सगळेच बोलतील तुमच्याशी. युपीएससीच्या मार्केटमध्ये आणि युट्यूब वरती जेवढं आता येतंय त्यात सगळीकडे हे म्हटलं जातंय की काय पोल सायन्स घ्या, पोल सायन्स घ्या, पोल सायन्स घ्या. खूप वेळेला म्हटलं जातंय ना. हे का म्हटलं जातंय? सिलेबस कमी आहे आणि युपीएससी मध्ये ट्रेंड दाखवून दिलाय तुम्हाला. काय ट्रेंड दाखवून दिलाय युपीएससी मध्ये? की खूप जास्त लोकांचं सिलेक्शन झालं. ठीक आहे. आता काय होतं, त्या वर्षी तपासणारे कोण आहेत, त्या वर्षी प्रश्नपत्रिका कशा पद्धतीच्या आल्यात यानुसार सुद्धा हे ट्रेंड सगळे वेगवेगळे बदलताना दिसतात तुम्हाला. कदाचित जॉग्राफी हा तुम्ही बघाल की युपीएससीच्या पण क्षेत्रामध्ये एक 2011, 12, 13, 14 पर्यंत जॉग्राफी हा खूप जास्त चालला. पुढच्या काळामध्ये तुम्ही बघाल की एक 14च्या नंतर 15, 16, 17, 18 या काळामध्ये पोल सायन्स खूप चालला. सो हे कशावरती ठरतं? त्या वेळेला कोण प्रश्नपत्रिका काढतंय आणि कोण चेक करतंय. म्हणजे सब्जेक्टिव्ह अँगल खूप जास्त आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी खूप आहे. आता युपीएससीला जे काढणारे होते तेच आहेत का एमपीएससीला? नाहीये. डेफिनेटली बदल आहे त्याच्यामध्ये, माहितीये तुम्हाला. अप्रोच मध्ये डेफिनेटली बदल आहे, युनिव्हर्सिटीज मध्ये बदल आहे. अगदी पुणे युनिव्हर्सिटी आणि आपली औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी दोन्ही जर तुम्ही डोळ्यासमोर घेतली तरी त्यांच्या अप्रोच मध्ये फरक तुम्हाला जाणवतो. सो प्रश्नपत्रिका काढणारे लोक कोण आहेत ह्याच्यानुसार सुद्धा बदल होणार आहेत. आणि
ऑल टुगेदर गेम वेगळा आहे हे लक्षात घ्या. युपीएससी आणि एमपीएससीचा गेम हा वेगळा असणार आहे. हे मी त्याही दिवशी बोललीये तुमच्याशी, आजही पुन्हा एकदा बोलतीये. युपीएससी मध्ये क्रिटिकल अनालिसिस आणि ज्याला म्हणूयात आपण की अनालिटिकल खूप जास्ती विचारलं जाण्याची शक्यता आहे. पण एमपीएससी मध्ये मात्र थेट प्रश्न असण्याची शक्यता खूप जास्ती आहे. सिलेबस वर्ड टू वर्ड सेम आहे. सिलेबस मध्ये काहीही बदल झालेला नाही. पाहिलाय का रे सिलेबस? मी दाखवणार आहे तुम्हाला सिलेबस. व्हॉइस क्लिअर नाहीये? आवाज येतोय का सांगा रे? क्लिअर आहे, ओके. तर वर्ड टू वर्ड सिलेबस सेम आहे. कशाशी सेम आहे म्हणतोय आपण? ऑप्शनलचा सिलेबस युपीएससीचा सिलेबसशी सेम आहे. आणि म्हणून कन्फ्युजन काय होतं विद्यार्थ्यांमध्ये की जसा ट्रेंड युपीएससीचा आहे एक्झॅक्टली तसा ट्रेंड एमपीएससीचा चालेल का? तर नाही चालणार. तो वेगळा असणार आहे. हा पहिला मुद्दा समजून घ्या. दुसरा मुद्दा ह्याच्यातला खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे की जॉग्राफी अभ्यास करायला कदाचित वेळ लागणार आहे. आणि त्यात सुद्धा युपीएससीच्या बाबतीमध्ये जे रिसोर्सेस आहेत ते ह्यूज रिसोर्सेस आहेत. म्हणजे म्हणून तो वास्ट होतो. सिलेबस वास्ट याचा अर्थ काय असतो रे? सिलेबस म्हणजे काय? शब्द संख्या सिलेबसची जास्त आहे असा अर्थ होतो का त्याचा? नाही. काय अर्थ होतो? ते वाचण्यासाठी किती पुस्तकं तुम्हाला रेफर करावी लागणार आहेत, बरोबर? युपीएससीच्या जेव्हा जाता तुम्ही रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये तेव्हा खूप जास्त पुस्तकं रेफर केली जातात विद्यार्थ्यांकडनं. रादर मी असं म्हणेन की आतापर्यंत जेवढं सांगितलं जात होतं विद्यार्थ्यांना कदाचित त्याच्यात घोळ आहे की तुम्ही अभ्यास करताना 4, 5, 6 पुस्तकं रेफर करायला सांगितली जात होती एकेका टॉपिकसाठी. आणि म्हणून कदाचित जिओग्राफी हा जास्त फास्ट मानला जातो. तुम्ही जर रिसोर्सेस चेक केले इकडे एमपीएससी मध्ये, तिथे मात्र 2च रिसोर्सेस करायचे आपल्याला. सौदी सरांची 2 पुस्तकं आहेत, खंड 1 आणि खंड 2 मराठीमध्ये. तीच करायची आहेत आणि आपली लेक्चर्स बास, याच्या बाजूला जायचंच नाही आपल्याला. मग बाकी जो रेफरन्स आहे इंडियन जिओग्राफीचा असेल किंवा महाराष्ट्राची जिओग्राफी, ते प्रिलिमला जे असलं तसं आपल्याला इथं करायचंय. त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही करायचं नाही आपल्याला. सो तुम्ही पेपर 2, मी सिलेबस तुमच्या समोर देणार आहे. पेपर 2 एक्झॅक्टली खरं म्हणजे सगळ्याच विषयांचे पेपर 2 बरं का. तो पोल सायन्स असेल, तो हिस्ट्री असेल, तो जिओग्राफी असेल, मेजॉरिटी विषयांचं दिसेल तुम्हाला. पेपर 2 म्हणजे अख्खा जीएस आहे. कुठे ना कुठे जीएस मध्ये तो तुम्हाला ओव्हरलॅपिंगच दिसणार आहे पेपर 2. प्रश्न कशाचा येतो? फक्त पेपर 1चा येतो. ठीक आहे. सो जिओग्राफी मग काय काय म्हणूयात आपण? कसं आहे जिओग्राफी ऑप्शनल? पहिला एक वास्ट आहे का? येस डेफिनेटली आहे. पण कशावर ठरणार आहे? तुम्ही रिसोर्सेस काय वापरताय त्याच्यावर ठरणार आहे. ठीक आहे. दुसरा, आधीच्या पण फॅकल्टीनी सांगितलं असेल की रिसोर्सेस वरनं ठरवा तुम्ही की ऑप्शनल कसं आहे. रिसोर्सेस अवेलेबल आहेत का? आता हे जे ट्रॅडिशनल आहेत, कोण कोण ट्रॅडिशनल? हिस्ट्री, जिओग्राफी, पोल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, यांचे चांगले रिसोर्सेस इव्हन मराठीमध्ये अवेलेबल आहेत. सो इंग्लिशमध्ये पण आहेत, मराठीमध्ये पण सेमच अवेलेबल आहेत तुम्हाला. सो तिथं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. गायडन्स, हे 4ही असे आहेत की ज्याच्यामध्ये गायडन्स खूप चांगले आहे. इव्हन सोशॉलॉजी याच्यामध्ये पण गायडन्स खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. मग आता पुढचा मुद्दा येतो की मार्क्स. तुम्ही जे मागाशी पाहिलं ना आपण की मार्क्स ह्या विषयांना कशा पद्धतीचे मिळणार आहेत. आता मार्क्स मिळताना तुम्ही ओव्हरऑल लोकांना काय मिळताय त्याच्यापेक्षा मला काय मिळू शकतायत हे बघायचंय. आणि म्हणून मी कायम हे उदाहरण विद्यार्थ्यांना देत असते. तुम्हाला स्वची ओळख कळली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की मला कुठला ऑप्शनल सुटेबल आहे. आणि याच्यासाठी मी आपलीच 3 विद्यार्थी आहेत, कोरचे विद्यार्थी आहेत. आधी प्रिपरेटरी कोर्स केलेला, नंतर युपीएससी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला आपला वर्षभराचा, असे 3 विद्यार्थी. पहिलं उदाहरण सांगितलंय का मी? हे उदाहरण तुम्हाला नाही. पहिलं उदाहरण म्हणजे पूजा राणावत. हे नाव ऐकलंय घरी कधी तुम्ही? IRS 2017 सिलेक्शन 2017 युपीएससी मध्ये आपली फॅकल्टी पण होती पूजा. आणि अजूनही अधूनमधून युपीएससीच्या बॅचेस वरती सत्र घेते पूजा. पूजा राणावत IRS मध्ये सिलेक्ट झाली 2017 मध्ये. आणि त्यावेळेची देशातली पोल सायन्सची टॉपर आहे, देशातली युपीएससीची पोल सायन्सची टॉपर आहे. 327 मार्क आहेत त्या वर्षी तिला पूजाला. आणि 327 आता ऑप्शनल मध्ये किती मार्क मिळाले पाहिजेत? काही सांगितलं खरे अंदाज आधीच्या फॅकल्टीजनी? ऑप्शनल मध्ये किती मार्क्स मिळाले पाहिजेत तुम्हाला? कुठलाही ऑप्शनल असू दे. ऍव्हरेज म्हणजे किती? ऑप्शनल मधली ऍव्हरेज म्हणजे किती मार्क्स असतात? बरं, टोटल किती आहे? 250 प्लस 250, बरोबर. सो ही टोटल जी 500ची आपल्याला दिसतीये, तर ऍव्हरेज युपीएससीचा ट्रेंड आता मी सांगते तुम्हाला. तर युपीएससी मध्ये हे दोन्ही मिळून मार्क्स तुम्हाला जर 300 प्लस असतील तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे 300 प्लस. ठीक आहे. सो आपण म्हणूया 280 जर मार्क्स मिळाले तुम्हाला, सगळीकडचे ते ऍक्च्युअली बेरीज करताना कशी होते नंतर आपण बोलणार आहोत जेव्हा आपण स्ट्रॅटेजी बोलणार आहोत त्यावेळेला. पण आता 280 म्हणजे काय की खूप चांगला स्कोर आहे. 300 म्हणजे मी काय म्हटलं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर आहे की पास होण्याचे चान्सेस आहेतच. म्हणजे उलट होणारच आहात तुम्ही जर डिझास्टर कुठे झालं नाही तर. बाकी ठिकाणी ऍव्हरेज जरी मार्क मिळाले तुम्हाला तरी तुम्ही पास होणार आहात. हे म्हणजे 300 प्लसला म्हटलो आपण. 280 काय आहे की चांगले मार्क्स आहेत. पण 250 हे झाले ऍव्हरेज मार्क्स. ह्याच्यापेक्षा कंपल्सरी जास्तच पाहिजेत. 250च्या खाली उतरलात की डिझास्टरला सुरुवात होणार आहे. 250 प्लसच पाहिजे, दोन्ही मिळून आपण म्हणतोय.
250+ कंपल्सरी असले पाहिजेत. आता मी आधी का ट्रेंड सांगितला तुम्हाला, तर कंपल्सरी याच्यापेक्षा जास्तीच मार्क असायला लागणार आहेत आपल्याला सिलेक्शन जर व्हायचं असेल तुम्हाला. नाही तर कुठेतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिळवायला लागणार आहेत तर सिलेक्शन, नाही तर काय 1, 2, 4 मार्कांवर. तुम्हाला माहिती आहे की ते दुःख की एवढं मोठं असतं की 1, 2, 4 फायनल तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत गेलायत आणि सिलेक्शन नाही. हे म्हणजे काय की सगळ्यात वर जाऊन खाली आपटणं. आणि दुःख प्रिलिम क्लिअर झालो नाही याच्यापेक्षा एवढ्या वरनं पडण्याला दुःख जास्त असतं, लक्षात घ्या. सो इथे काय मुद्दा येतो की तुम्हाला डिझास्टर नाही झालं पाहिजे ऑप्शनल मध्ये. सो 250+ मार्क मिळायला पाहिजेत. जे उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं पहिलं ते म्हणजे पूजा राणावत, तिचा, आणि तिन्ही उदाहरणं देते ती पोल सायन्सचीच आहेत. तिन्ही म्हणजे ट्रेंड कसा बदलू शकतो तुमच्या स्वतःवर नाही लक्षात येईल तुम्हाला. पूजा राणावत 327 मार्क आहेत. तिचं स्वतःच आहे BA सायकोलॉजी, म्हणजे काय ह्युमॅनिटीज मध्ये आहे, जे काही आहे ह्युमॅनिटीज मध्ये केलं होतं. नंतर MA केलं तिने, MA पोल सायन्स मध्येच आहे, पॉलिटिकल सायन्स मध्ये MA नेट JRF आहे पूजाला, आणि 327 मार्क. आलं लक्षात? देशाची टॉपर आहे UPSC मधली. ठीक आहे. असं दुसरं उदाहरण मी देते तिथेच, ते म्हणजे रोहित गुट्टे, माझा सख्खा भाऊ छोटा, UPSC मध्ये पोल सायन्स ऑप्शनल. कारण मी आधी जॉग्राफी घेतला होता. सो जॉग्राफी त्या काळामध्ये काय की अरे मोठा आहे वगैरे असं जे सगळं मार्केटमध्ये, तर ताई मग नको जॉग्राफी, त्यापेक्षा मग आपण पोल सायन्स घेऊ. आणि काय लोकांच्या ह्याच्यानुसार गेलो आणि पोल सायन्स घेतला. ऑप्शनल घेताना पोल सायन्स होता. रोहितचं ज्यावर्षी सिलेक्शन आहे, रोहित ऑलरेडी सिलेक्टेड आहे डेप्युटी AG तेलंगणा राज्याचा आणि आता हैदराबादमध्ये पोस्टिंगवर आहे. रोहितचं ज्या वर्षी सिलेक्शन झालं त्या वर्षी सुद्धा 243 मार्क आहेत त्याला. पोल सायन्स ऑप्शनलला 243 मार्क आहेत. आता लक्षात आलं काय सांगतोय आपण की 250च्या खाली यायचं नाही, मी ऑलरेडी म्हटलं होतं तुम्हाला, बरोबर. पण मग 243 मार्क म्हणजे डिझास्टर आहे, लक्षात घ्या. आणि मेन्सच्या कट ऑफ पेक्षा फक्त 6 मार्क जास्त होते रोहितला. आणि मेन्सच्या कट ऑफ पेक्षा जर 6 मार्क म्हणजे ऑलरेडी तुम्ही बाहेर आहेत, ऑलरेडी सिलेक्शन नाही होऊ शकत, हे लक्षात घ्या. ऑलरेडी तुम्ही बाहेर आहेत मेन्सच्या कट ऑफ पेक्षा फक्त 6 मार्क जास्ती. मग कसं काय झालं सिलेक्शन झालं ते इंटरव्ह्यूला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क घेतले त्यांनी. देशामध्ये तो इंटरव्ह्यूला दुसरा आहे म्हणून झालं, पण दरवेळेला असे योग जुळून येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. सो त्या वर्षी त्याला 189 जरी मार्क पडले असते, 189 UPSC, आणि आता तुम्हाला पण MPSC ला किती आहे 275 इंटरव्ह्यू, 275 पैकी आपल्याला मार्क मिळवायचे. सो मागचं सगळं पुसून टाका आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी किती मार्क असणार आहेत तर 290 हे मार्क म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी खूप कमी लोकांना मिळतात 290 मार्क. आणि 170 मार्क म्हणजे सुद्धा खूप चांगले मार्क आहेत सिलेक्शनसाठी. आलं लक्षात तुम्हाला? पण रोहितला 189 मिळाले असते तरी सिलेक्शन नव्हतं. 190च मिळवायचे होते, म्हणजे हातात चान्सच नव्हता दुसरा. अर्थात ते माहित नव्हतं त्यावेळेला की 6च आपल्याला काय म्हणूयात कट ऑफ पेक्षा 6 मार्क जास्ती आहेत म्हणून. पण मुद्दा पुन्हा लक्षात घ्या की वर्स्ट केस जर 190च्या मार्क खाली पडले असते तर सिलेक्शन नव्हतं. सो तिथे मिळाले ते 206, तिथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो चाणक्यची मुलं तुम्हाला फक्त काय म्हणूयात आपण टॉपर्स मध्ये सुद्धा सगळीकडे, त्या वर्षीच्या इंटरव्ह्यूच्या टॉपर मध्ये, सिलेक्शनचं वर्ष सेम पूजा आणि रोहितचं, पण इंटरव्ह्यूच्या टॉपर मध्ये रोहित आहे आणि पोल सायन्सच्या टॉपर मध्ये पूजा आहे. तर मुद्दा तुम्हाला लक्षात येतोय. रोहितचं आता ग्रॅज्युएशन बघूयात आपण. रोहितचं ग्रॅज्युएशन आहे COEP इंजिनिअरिंग, बीटेक केलेलं आहे रोहितनी. मग आता मुद्दा लक्षात आला, एकीकडे आहे BA सायकोलॉजी आणि एकीकडे आहे इंजिनिअरिंग. तुम्ही जर लोकांच्या ह्याने गेलात तर मात्र खूप फरक पडतोय, लक्षात घ्या. कदाचित रोहितला जी आज त्याची इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस आहे, कदाचित IAS मिळाली असती जर ऑप्शनल नीट सिलेक्ट केला गेला असता तर. मुद्दा लक्षात येतोय मी काय म्हणतेय ते. आता रोहितला तो सूट झाला नाही ऑप्शनल, हे लक्षात घ्या. मी सांगते आणि एवढं निगेटिव्ह असून सुद्धा हे उदाहरण का दिलं, शेवटी माझ्या घरातलंच उदाहरण आहे म्हणून मी निगेटिव्ह असलं तरी हे उदाहरण तुम्हाला दिलं. मुद्दा असा आहे की आपल्याला स्वतःला काय लिहिता येतं. टेक्निकल, रोहितचं जे ब्रेन होतं ते टेक्निकल होतं. आणि टेक्निकल म्हणजे काय की पोल सायन्स ऑप्शनल मध्ये तुम्हाला फ्लॉवरी अनालिटिकल, तुम्हाला अनालिसिस करायला लागतं, तुमचे ओपिनियन द्यायला लागतात. पण असं देता आलं होतं का रोहितला? नव्हतं. त्याचा ब्रेन कसा होता सगळा की टेक्निकल. तुम्ही मला मुद्दे सांगा डायरेक्ट 1 2 3 4 डायग्राम्स काढले आणि उत्तरे. कदाचित ज्योग्राफी ऑप्शनल खूप जास्ती चांगला झाला असता रोहितसाठी, पण ट्रेंड कसा होता त्याच्यानुसार आपण जातो आणि मग आपलंच नुकसान आपण करून घेतो. हा झाला दुसरा. पण म्हणून आता तुमच्यापैकी प्रश्न पडला असेल, अरे आम्ही इंजिनियर आहेत मग आम्ही घ्यायचा का नाही पोल सायन्स, बरोबर ना? मी तेही सांगत नाही. आता तिसरं उदाहरण एंटर होतं इथे. तिसरं उदाहरण आहे महेश चौधरी, IAS आहे, मणिपूर केडर आहे. महेश आपला फॅकल्टी पुन्हा प्रिपरेटरी कोर्स UPSCचा कोर्स केलेला, 2016चं सिलेक्शन आहे महेशचं UPSC मधनं. आणि महेश चौधरी पुन्हा COEP सिव्हिल इंजिनिअरिंग, म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंड, बरोबर. टेक्निकल म्हणजे जसं मी रोहितचं सांगितलं तुम्हाला तसंच असायला पाहिजे होतं की टेक्निकल सब्जेक्ट जे 1 2 3 4 करून लिहिता येणारे, पॅराग्राफ मध्ये लिहायचं नाही, असे सब्जेक्ट जास्त सूट झाले असते महेशला. महेशचा ऑप्शनल पोल सायन्स आहे.
महेशचं ऑप्शनल पोल सायन्स एवढंच नाही, महेशच्या सिलेक्शनच्या वर्षी त्याला 311 मार्क. 311 म्हणजे पुन्हा काय झालं, ऑप्शनलसाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क झाले. सो महेशला तो सूट झाला. मुद्दा काय, महेश आणि तिघही, रोहितचं पण MA पोल सायन्स आणि JRF आहे. एकीकडे त्याचं BA पण होतं, MA पण होतं, पण मेंदू तुमचा कसा चालतोय, तुम्हाला एक्सप्रेस कसं करता येतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो रोहितचं डबल ग्रॅज्युएशन होतं, म्हणजे नुसतंच BTech होतं असं नाहीये, BA पण होतं रोहितचं, सायमल्टेनियस होतं. आणि MA पोल सायन्स आणि JRF सेम. महेश चौधरी MA पोल सायन्स आणि JRF, आधी जरी इंजिनिअरिंग असलं तरी सुद्धा. सो याच्यातनं काय लक्षात येतं रे, एकीकडे मी तुम्हाला पुश करतेय, जो कुठला ऑप्शनल सिलेक्ट करताय त्याच्यात आपल्याला MA करायचंय. जो कुठला ऑप्शनल सिलेक्ट करताय त्याच्यात आपल्याला कंपल्सरी MA करायचंय. हे माझी सत्र अजून तुमच्यावर झाली नाहीयेत म्हणून हे सांगितलेलं नाहीये मी, पण ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेत अशांनी मला भेटा, ऑप्शनल सिलेक्ट करा. आपल्याला इंग्लिश मधनं करत असाल तर इग्नू मधनं, आणि मराठी मधनं करत असाल तर YCMA मधनं. सो दोन्ही ओपन युनिव्हर्सिटीज ज्या मी सांगते तुम्हाला त्याच्यामधनं काही नाही, तुम्हाला ऑप्शनलचा अभ्यास इथे करायचाच आहे, जो कुठला असेल. सायमल्टेनियसली तिकडनं डिग्री पण घ्यायची आपल्याला. त्याचा फायदा कुठे होणार आहे, इंटरव्ह्यूला फायदा होणार आहे. या सगळ्यांना इंटरव्ह्यूला जबरदस्त मार्क आहेत. पूजाला 189 मार्क आहेत इंटरव्ह्यूला, सगळ्यांना. का, कारण अकॅडमिक स्ट्रॉंग ठेवलंय त्यांनी. सो नुसतंच एक्स्ट्रा करिक्युलरनी चालणार नाही, ते तर करणारच होत आपण, पण अकॅडमिक पण आपल्याला स्ट्रॉंग ठेवायला लागणार आहे. ते कसं पुढच्या सत्रांमध्ये मी घेईन, पण इथे विषय काय आपला, तुम्हाला काय सूट होतंय. सो तुमचं बॅकग्राऊंड काय ह्याच्यापेक्षा तुमचा स्व काय हा जास्ती ओळखणं गरजेचं आहे. सो तुम्हाला जर लिहिणं चांगलं जमत असेल तर मग तुम्ही अदर ह्युमॅनिटीजचे पण विषयांचा विचार करू शकता. तुम्हाला पॅरेग्राफ्स आणि तसं गोल गोल फिरायला होत असेल आणि सरळ मला 1 2 3 4 1 2 3 4 कॉजेस, इफेक्ट, सोल्युशन असं जर लिहायला चांगलं वाटत असेल तुम्हाला, तर मग तुम्ही टेक्निकलचा विचार केला पाहिजे. टेक्निकल सब्जेक्ट मग कुठले आहेत, मग तुमचे ऍग्रिकल्चर असेल एखाद्याचा, जॉग्राफी असेल, इव्हन काय म्हणूयात आपण अँथ्रोपॉलॉजी असेल. सो टेक्निकल ज्याच्यामध्ये लिहिलं जातंय असे सब्जेक्ट शक्यतो मग तुम्ही निवडायचे. सो जास्ती मग निवडण्यासाठी काय विचार करायचा आहे, पहिला आपण म्हणलो की तुम्हाला आवडतोय का, समजतोय का, तुम्हाला एक्सप्रेस कशात करता येतंय, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला देताना मी 3ही उदाहरणं दिली आहेत. पहिलं ह्युमॅनिटीज, तिला जमलं. दुसरं टेक्निकल की ज्याला नाही जमलं, आणि तिसरा पुन्हा टेक्निकल की ज्याला जमलं. सो हे काय, तुमचं बॅकग्राऊंड काय ह्याच्यापेक्षा तुमचं स्व काय, तुम्हाला लिहिता कशावर मध्ये येते हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. आणि ऑल टुगेदर इथला गेम पण वेगळा असणार आहे मी सांगते. सो मार्केटच्या ट्रेंड्सवरनं जाऊ नका, स्वतःला आयडेंटिफाय करा. आणि कन्फ्युजन होत असेल तर 1 to 1 आपले काउन्सिलिंग सुरू होत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. 1 to 1 भेटा, 2-3 नॅरो डाऊन करा आणि त्याच्यामधनं कुठला योग्य आहे तुमच्यासाठी आपण ठरवूयात. ठीक आहे इथपर्यंत. ओके. सो आता मी ऑलरेडी हे तुम्हाला सांगितलं की कसा आहे जॉग्राफी ऑप्शनल हा सब्जेक्ट कसा आहे, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. मराठी लिटरेचर हा ऑप्शनल कसा आहे घेते मी, तुमचे प्रश्न पण पुढचे. आधी मला जरा जॉग्राफी बद्दल बोलू दे. तर जॉग्राफी कोणी निवडावा, मी म्हणणारे टेक्निकल बॅकग्राऊंड ज्यांचा आहे त्यांच्यासाठी सुटेबल असू शकतो हा खूप जास्ती. ज्यांना जॉग्राफी आवडतो, अभ्यास करायला चांगला वाटतो अशांसाठी हा चांगला आहे. ज्यांना डायग्राम्स आणि हे काढायला आवडतं त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन असू शकतो. दुसरं, आतापर्यंत MPSCच्या याच्यामध्ये ज्यांनी फॅक्च्युअल वरती भर दिलेला आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा ऑप्शनल चांगला असू शकतो. दुसरं, इको ऑप्शनल, हे सगळ्या ऑप्शनल बद्दल आपण शेवटाकडे थोडंसं बोलूयात. आधी जॉग्राफी बद्दल आपण बोलून घेऊयात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे म्हटलं 3 मुद्दे डोक्यामध्ये ठेवायचे, समजतोय का, आवडतोय का, आणि तुम्हाला तो एक्सप्रेस कसा करता येणार आहे लिहिता. शेवटी काय आहे, तुम्हाला 3 तासामध्ये बसून लिहायचे तर मार्क मिळणार आहे. लिहिताच नाही आलं, विचारच करत बसले तुम्ही, आवडतोय खूप जास्त जॉग्राफी पण लिहिताच येत नाही, काय उपयोग आहे मग त्याचा, राईट. सो लिहिता आला पाहिजे तुम्हाला तो ऑप्शनल, एवढं डोक्यामध्ये ठेवायचं आपल्याला. ओके. आता प्रत्येकच विषयाचं खरं म्हणजे की ओव्हरलॅपिंग प्रत्येक विषयाचं सापडणार आहे तुम्हाला. पोल सायन्सचं सापडणार आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं सापडणार आहे, हिस्ट्रीचं सापडणार आहे, जॉग्राफीचं सापडणार आहे, आणि बेस प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी असणारच आहे. सो फायदा होणार आहे का, होणार आहे. टेक्निकल सब्जेक्ट सोडता, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, हे सोडता. तर ओव्हरलॅपिंग आणि हे सगळं आपण बघूयात पुढे, ते सगळ्याच ऑप्शनल्स मध्ये तुम्हाला सापडणार आहे. सो आता ह्यांची मिळाली आहेत का उत्तर जरा मला सांगा. की स्कोरिंग आहे का, तर स्कोरिंग येस, डेफिनेटली स्कोरिंग आहे. उदाहरणार्थ काय म्हणूयात आपण बघा, की जॉग्राफी ऑप्शनल डिझास्टर कधी करत नाही. डिझास्टर करत नाही म्हणजे काय, 250च्या खाली आणत नाही जॉग्राफी ऑप्शनल. पण तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्ही इथं टॉपर्स चेक करा, युपीएससीचे, अर्थात आपल्याला रेफरन्सला युपीएससीचे, एमपीएससी नाहीच आता सध्या. सो युपीएससीचे पण टॉपर चेक करा, सगळे 300च्या वरती असलेले सगळेच ऑप्शनलचे आहेत. म्हणजे मॅथ्सचे पण आहेत, मराठी लिटरेचरचे पण आहेत, जॉग्राफीचे पण आहेत, आणि हिस्ट्रीचे पण आहेत, आणि पोल सायन्सचे पण आहेत. सो टॉपर्स आहेत का, याचा अर्थ मिळतच नाहीत. हा जो भ्रम असेल तुमच्या मनातला तो काढून टाका. ज्यांनी अभ्यास केला त्याला मिळाले, ज्यांनी अभ्यास नाही केला त्याला नाही मिळाले. सो जॉग्राफी ऑप्शनलच्या बाबतीमध्ये मला जाणवलेलं काय, इन्क्लुडिंग माय सेल्फ, इन्क्लुडिंग मी,
कारण तुम्ही मला विचाराल की माझा जॉग्राफी ऑप्शनल होता, माझं सिलेक्शन का नाही झालं, मी एका वाक्यात उत्तर देईल की जॉग्राफी ऑप्शनलमुळे नाही झालं. ठीक आहे, पण जॉग्राफी ऑप्शनलमुळे नाही झालं असं म्हणताना ऑप्शनलमुळे नाही झालं, मी अभ्यास नाही केला जॉग्राफीचा त्यावेळेला म्हणून नाही झालं. कळतंय? माइंडसेट काय होतो माहिती का, आधीपासून प्रिपेअर मनामध्ये काय केलेलं असतं जॉग्राफीच्या बाबतीमध्ये, व्हास्ट आहे, 4 पुस्तकं वाचायची आहेत, 10 पुस्तकं वाचायची आहेत, आणि आपण काय करतो, अरे एवढं वाचायचं हे होणार नाही, त्यापेक्षा काय करू, आधी जीएस करून टाकू. आणि मग जॉग्राफीच्या बाबतीमध्ये ऑप्शनलला काय होतं की ऑप्शनलचा राहून जातो अभ्यास आणि जीएस वर फोकस जास्ती केला जातो. जेवढ्यांचा हिस्ट्री जॉग्राफी असा ऑप्शनल असतो ते थोडेसे काय म्हणूयात आपण घाबरलेले असतात आणि घाबरून काय करतात की ऑप्शनलचा अभ्यास देतात सोडून आणि उरलेला अभ्यास सगळा करून घेतात. त्यामुळे बाकी विषयांना मार्क चांगले मिळतात पण ऑप्शनलला कमी मिळतात. सो हा जॉग्राफी ऑप्शनल नाहीये. म्हणजे मुद्दा कदाचित तुमच्या लक्षात येतोय, मी सुद्धा प्रामाणिकपणे मान्य करते की मी तो अभ्यास केला नाही आणि म्हणून मला मार्क कमी आले. ते काय कुठल्या ऑप्शनलमुळे की विषय हाच होता आणि तोच होता हा नाहीये. प्रश्न काय आहे की आपण अभ्यास करत नाही, हा प्रश्न आहे याच्यामध्ये. आता दुसरा मुद्दा याच्यातला येतो, जेव्हा तुम्ही कुठल्याही पेपर सोडवायला, प्रिलिम सुद्धा घ्या बरं तुम्ही, आणि पहिले 5 प्रश्न अवघड येऊ दे, काय होतं तुमचं, पहिले 5 प्रश्न गडबडता तुम्ही, बरोबर आहे ना, अरे एवढा तर अभ्यास केला होता काय झालं, म्हणजे आपण काय होतो, रिॲक्ट होतो पेपरवरती, आपण रिॲक्ट होतो. हे माहिती आहे ना तुम्हाला, अनुभवलं असणार आहे आतापर्यंत तुम्ही. सेम अबाउट जॉग्राफी ऑप्शनल. पहिले 10 मार्काचे जे प्रश्न असतात, फर्स्ट 10 मार्कर्स मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला, 10 मार्करचे प्रश्न असतात जॉग्राफीचे, जे काय म्हणूयात आपण ऑब्स्क्युअर म्हणा किंवा आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी विचारलेले प्रश्न असतात, ते एक अबाउट 20 मार्क्स, 10 मार्काचे प्रश्न असतात 2, आणि की जे तुम्हाला माहितीच नाहीयेत. खरं म्हणजे ते 20 मार्क डिसाइडिंग नसतात, पुढचे सगळे तुम्ही काय लिहिताय ते डिसाइडिंग असतं, 230 मार्काचं डिसाइडिंग असतं. पण होतं काय, पहिल्या 10 मध्ये ते 2 येतात, ते 2 आले की गडबडतो. म्हणजे जॉग्राफीचं मग काय डोक्यामध्ये, अरे दरवर्षी सारखंच झालं, अरे किती अवघड प्रश्न विचारले. म्हणजे हा जो माइंडसेट पहिल्या 10 मिनिटांमध्ये तयार होतो विद्यार्थ्यांचा, त्यांनी पूर्ण लिहिताना सगळा गोळ होतो. सो तुम्ही म्हणजे मेजॉरिटी विद्यार्थी जॉग्राफी ऑप्शनल मध्ये काय होतात, रिॲक्ट करतात, रिस्पॉन्ड करत नाही. जर तुम्ही आधीपासून स्ट्रॅटेजिकली ठरवलेलं असेल की अरे 2 अवघड येणारच आहेत ते जे आपल्याला माहिती नसणार आहेत, ते आळा करून बाजूला ठेवून द्यायचे, तुम्ही त्याच्यावर गोल करून बाजूला ठेवून द्यायचे आणि पुढचे धडाधड लिहायचे तुम्हाला. हे जर केलं तर मी जे म्हणत होते तुम्हाला, इनपुट टू आउटपुट, म्हणजे काय, तुम्ही जे वाचलंय ते जर तुम्ही एक्झॅक्ट लिहिलं तर जॉग्राफीमध्ये मार्क मिळण्याची, त्याला आपण काय म्हणूयात की अॅक्युरसी रेट, तो खूप जास्त आहे जॉग्राफी मधला. तुम्ही जर एखादा प्रश्न, कारण फोकस चुकण्याचा काही संबंधच नाहीये, फोकस मध्ये सरळ तुम्हाला विचारलंय ढगांची निर्मिती वेगवेगळ्या ढगांच्या उदाहरणांसहित एक्सप्लेन करा. सो ह्याच्यामध्ये काय फोकस चुकण्याचा प्रश्न आहे का? ढगांची निर्मिती सरळ तुम्हाला माहिती काय लिहायचंय. वादळांची निर्मिती कशी होते, उष्णकटिबंधीय वादळ सगळ्यात जास्त डेंजरस का असतात. आता हे काही प्रश्न काय म्हणूयात आपण, फोकस चुकण्याचा काही संबंध येतो का याच्यामध्ये, नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ऑप्शनलच्या बाबतीमध्ये विचार करता, फोकस जिथे चुकतो तिथे मार्क कमी येतात, आणि हा फोकस उलट ह्युमॅनिटीज मध्ये चुकण्याची शक्यता जास्ती असते, कारण म्हणायचंय काय तिथे त्या ह्याच्यामध्ये ही शक्यता तिथे जास्त असते. जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल किंवा काय म्हणूया टेक्निकल सब्जेक्ट मध्ये हा प्रश्न येतच नाही, कारण सरळ सरळ काय तोच विचारलाय तेच लिहायचंय आपल्याला, राईट. सो जॉग्राफीमध्ये मार्क्स जर मिळवायचे असतील तुम्हाला, तर डोकं शांत ठेवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काही प्रश्न एखाद दुसरा असा असू शकतो की जो तुम्हाला माहित नाही, पण ते प्रश्न डिसाईड करत नाहीये, प्रश्न कुठले खालचे डिसाईड करताय, तुम्ही काय लिहिताय. वेळ जर तुम्ही अरे हे माहित नाही तरी लिहू. अभिजित पाटील ह्या वर्षी IAS म्हणून सिलेक्ट झालाय. अभिजित पाटीलचा जॉग्राफी ऑप्शनल होता आणि कदाचित UPSCचं जे घेतलं होतं सत्र ते तुम्ही ऐकलं असेल. अभिजित पाटीलचं जॉग्राफी ऑप्शनल इंट्रोडक्शन अभिजितने घेतलं पहिलं सत्र. आपल्याकडे आताही शिकवतोय अभिजित, जॉग्राफी ऑप्शनलला शिकवतोय आणि तुमच्यावरती पण एक सत्र होणार आहे अभिजितचं. तर अभिजित मी स्वतः सांगितलं की 2000 म्हणजे मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी दोन्ही वर्षी पहिल्या 10 मध्ये जे प्रश्न आले त्यातले 2 प्रश्न त्याला माहितीच नव्हते. पहिल्या वर्षी म्हणजे 2000 काय म्हणूयात आपण 20चा जो अटेम्प्ट होता त्या वर्षी लिहिताना त्यांनी की नाही हा लिहिलाच गेला पाहिजे, अरे पहिल्या प्रश्नात आहे आणि सोडून कसं चालेल, म्हणून त्याच्यावरती उगाचच की जे काय त्याला वाटलं की ते प्रश्न म्हणून ते सगळं लिहित बसला. एक समजा 15 ओळी जरी लिहायच्या असतील तरी त्याच्यात एक वेळ जातो तुमचा साधारण, आणि मेंदू पण हे होतो की अरे आपण काय लिहिलंय बरोबर आहे की नाहीये. त्यांनी पुढच्या प्रश्नांवरती परिणाम झाला आणि घरी आला तेव्हा कळलं की जे लिहिलंय ते सगळं चुकीचं आहे, आपल्याला जे वाटलं ते बरोबर नव्हतंच. पण मग दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी काय केलं, असा आलेला प्रश्न बाजूलाच ठेवून दिला की लिहायचाच नाही हा आपल्याला. पण मग दुसऱ्या वर्षी त्याला म्हणजे काय म्हणूया जॉग्राफी ऑप्शनलला चांगले मार्क आहेत. सो थोडक्यात तुम्हाला लक्षात येत आहे की आपल्याला एक्झाम कशी हँडल करायची हे महत्वाचं आहे. मग ते GS असो ऑप्शनल असो सगळ्याच बाबतीमध्ये
जॉग्राफी ऑप्शनलच्या बाबतीमध्ये मुलांची एक्झाम हँडल करताना चुकते. सो एक्झाम हँडल मात्र नीट केली गेली पाहिजे तुमची, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तुम्ही. ओके, आता आपण काय करणार आहोत की पुढे सो लेंदी आहे का? मला वाटत नाही की हा लेंदी आहे. प्रॅक्टिस पाहिजे तुमची. मी जीएस मध्ये सुद्धा ऑप्शनल असो किंवा नसो आपल्याला 10 सेकंदामध्ये मॅप काढायचा आहे. कारण आता तुम्हाला लिहायचं, इतकी वर्ष मी शिकवत नव्हते एमपीएससी ला मॅप कसा काढायचा आहे, कुठला मॅप काढायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय की तुम्हाला विचारलं काय करंट इव्हेंट मध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात ना. समजा तुम्हाला विचारलं की मेजर पोर्ट बद्दल आपल्याला लिहायचंय, मेजर पोर्ट्स बद्दल लिहायचंय, तर 10 सेकंदामध्ये हा मॅप काढून झाला पाहिजे. अख्खा भारत काढायची गरजच नाहीये तुम्हाला. विचारलाय का त्यांनी अख्खा भारत काढा म्हणून? नाही. तुम्हाला काय विचारलंय? मेजर पोर्ट्स विचारलेत. सो भारताची महत्वाची बंदरं आणि त्यांचं काय म्हणूयात आपण भारताच्या आर्थिक स्थैर्यामध्ये त्यांचा असलेला रोल सांगा. सिंपल असा प्रश्न विचारला इंडियन जॉग्राफी मधनं. मी जीएस मध्ये विचारते तुम्हाला. समजा जीएस मध्ये जरी आला तर हे काढायचंच आहे मॅप तुम्हाला. सो तो 10 सेकंदातच झाला पाहिजे. कुठलाही मॅप डायग्राम 10 सेकंदात झाली पाहिजे आपली. सो याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. ती जर तुम्ही आधी केलेली असेल तर पेपर कव्हर होणारच आहे ऑब्व्हियसली. अशा 31 केस स्टडीज काढून आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत. सगळीकडे फिरून फिरून त्याच वापरायच्यात आपल्याला. जीएस 1 मध्ये त्याच वापरायच्या, जीएस 2 मध्ये त्याच वापरायच्या, जीएस 3 मध्ये त्याच वापरायच्या. त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला देते इथे. ऑप्शनलच्या सिलेबसकडे जाण्यापूर्वी मी उदाहरण देते. जॉग्राफी तुम्हाला सगळीकडे ओव्हरलॅपिंग येणार आहे अभ्यासामध्ये, मी सांगतेय. त्याचं एक उदाहरण आपण बघूयात. समजा आपण म्हणूयात की नॉर्थ ईस्ट, इकडे या तुम्ही. नॉर्थ ईस्ट मधलं एक उदाहरण मी तुम्हाला देते की कुठे कुठे वापरू शकतो आपण. समजा इथे आहे मणिपूर राज्य, माहिती इथे मणिपूर आहे, वरती कुठलं आहे तुमचं नागालँड. त्या मणिपूर मधनं वरती नागालँड मध्ये जाण्यासाठी एकच रस्ता आहे. काय एकच रस्ता आहे? कारण मणिपूर आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इंडियन जॉग्राफी बघाल तेव्हा लक्षात येईल की इथे एक डोंगर रांग आहे. नाव सांगू शकाल का रे कुठली डोंगर रांग आहे? ते बघणार आहोत आपण. आणि काही लोकांचं बघितलं इंडियन जॉग्राफी, लक्षात आहे का कुठली डोंगर रांग आहे ती? ठीक आहे, इंडियन जॉग्राफी बघू तेव्हा येईल आपल्याला लक्षात. इथे एक डोंगर रांग आहे, त्यामुळे काय होतंय आणि इकडची जी टोपोग्राफी आहे ज्याला आपण म्हणतो काय की प्राकृतिक रचना खूप जास्त डेंजरस आहे किंवा काय खिंडी नाहीयेत खूप. त्याच्यामुळे काय होतं की इथून डायरेक्ट आसाम मध्ये जायला, हा आसाम आहे, इथे आसाम मध्ये जायला डायरेक्ट रस्ता नाहीये. म्हणून मणिपूरला काय करावं लागतं? मणिपूर मधनं जावं लागतं आधी कोहिमा, इम्फाळ टू कोहिमा असा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे की जिथनं तुम्हाला जर आसाम मध्ये सो मणिपूरला भारताच्या इतर कुठल्याही राज्यांशी जर संपर्क ठेवायचा असेल तर कंपल्सरी कोहिमा मार्गे जावं लागतं, म्हणजे नागालँड मार्गे जायला लागतं. त्याला म्हटलं जातं NH39. हा आहे तुमचा NH39. ठीक आहे. आणि मग आता लक्षात येईल तुम्हाला की या भागामध्ये जर इन्सर्जन्सी खूप मोठ्या प्रमाणात असेल, इन्सर्जन्सी मोठ्या प्रमाणात म्हणजे कशाबद्दल बोलतोय रे आपण? कशाबद्दल? इन्सर्जन्सी म्हणजे काय म्हणायचंय? इंटरनल सिक्युरिटी बद्दल आपण बोलतोय, बरोबर ना? म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण की या भागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे उठाव होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या सरकार उलथून टाकण्यासाठीच्या वेगवेगळ्या, तर ते आपण बघूयात पुढे. तो आपल्याला सिलेबस मध्ये पण असणार आहे सगळा. तर इथे जर हा रस्ता दाबला, आदिवासी काही वेगवेगळ्या प्रकारच्या इथे संघटना आहेत ज्याच्यामध्ये नागालँडची नागा काउन्सिल नावाची एक आहे, नॅशनल काउन्सिल फॉर दी नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल फॉर दी नागाज, NSCN. आणि याच्यावर प्रश्न असू शकतो आपल्याला NSCN वर, ते मी पुढे शिकवेन तुम्हाला. NSCN, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ दी नागाज. समजा ह्या ऑर्गनायझेशननी इथला NH39 दाबला म्हणजे काय रे? बंदच करून टाकला. लोकांना जायला यायला काय बंदुका हातात घेऊन उभे राहिले तिथे. जसं तुम्ही नक्षलिझम मध्ये पाहता इकडे बस्तर आणि हा प्लॅटू मध्ये आपल्याला दिसतं, तसं इथे पण होताना दिसतं. मुद्दा काय फक्त की हा भागाचे कधी न्यूजपेपर मध्ये नसतं म्हणून आपल्याला माहित नसतं. ठीक आहे. बस्तर आणि हा मेनलँड इंडिया आहे आणि म्हणून जास्ती न्यूजपेपर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. गडचिरोलीत अगदी काही झालं तरी आपल्याला माहिती असतं, पण इथलं आपल्याला माहित नसतं. सो बऱ्याच वेळेला वर्षामध्ये 2-2 वेळेला हा रस्ता बंद होतो. बंद म्हणजे काय? चॉकअप करून टाकतात, ते बंद करतात, बंदुका घेऊन उभे असतात इथे. आता NH39 जर बंद झाला तर काय होणार आहे की मणिपूरला इतर राज्यांशी संपर्क, आणि कशासाठी असावा लागेल रे संपर्क? असंच बोर झालं की फिरून यायला? कशासाठी लागेल हा संपर्क? गुड्स, सगळ्यात महत्वाचं जे वेगवेगळं अन्नधान्य असेल, तुमचं काय गॅसच्या टाक्या असतील, हे सगळं म्हणजे बेसिक पासून अगदी मिठापासून साखरेपासून सगळ्या वस्तू तुम्हाला कुठून येणार आहेत? मेनलँड इंडिया मधनं येणार आहेत. त्या काय होणार आहेत? चॉकअप होणार आहेत. हे लक्षात घ्या. 29 नाही येतो, 39 आहे, NH39 येतो. तर हे सगळं चॉकअप होणार आहे, लक्षात घ्या. मग याचा परिणाम कुणावर झाला? मणिपूरवर झाला. इन्फ्लेशन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं. आणि आता हा जो मी तुम्हाला इथे सांगितलं याच्यामुळे भारत सरकारने आता एक नवीन प्रोजेक्ट, खरं म्हणजे जो 2017 मध्येच लॉन्च केला गेला, एक मोठा प्रोजेक्ट ज्याचा हा एक छोटा पार्ट आहे. तो मोठा प्रोजेक्ट काय होता करंट इव्हेंट मधला त्यावेळेला? तो होता नॅशनल वॉटरवेज ऑफ इंडिया. नॅशनल वॉटरवेज म्हणजे आपण कशा राष्ट्रीय जलमार्ग
निर्मिती ते आलं 2017 मध्ये आणि त्याच्यानुसार भारताच्या बाकी भागात तर होतेच, पण इथे एक नॅशनल वॉटरवे इथून इथे आला बाहेर. म्हणजे डायरेक्टली कुठून आला? डायरेक्टली मणिपूर मधनं बाहेर आला आसाम मध्ये. आसाम मध्ये खाली उतरली नदी आहे बराक नावाची नदी, जिच्यावर आपल्याला प्रश्न असू शकतो. बराक नावाची नदी आहे, नॅशनल वॉटरवे नंबर 6. हा खूप महत्वाचा मार्ग आहे आपल्यावरचा. ठीक आहे, आता हा जो पाहिला आपण नॅशनल वॉटरवे नंबर 6. आता हे जे सगळं पाहत होतो हे कुठलं पाहत होतो रे? नॉर्थ ईस्ट मधलं पाहत होतो. ही एक केस स्टडी जर तुम्ही करून ठेवली, ही नुसती जॉग्राफी ऑप्शनलची केस स्टडी नाहीये. हिच्यामध्ये काय, ही तुम्हाला रिजनल डिस्पॅरिटी बद्दल प्रश्न विचारला, प्रादेशिक असमतोल म्हणजे काय, उदाहरणासहित स्पष्ट करा. कुठे कुठला प्रश्न आहे हा? जॉग्राफीतला आहे का, पोल सायन्स मधला आहे का, इकॉनॉमीतला आहे, कशातला आहे रे? कुठे येऊ शकतो हा प्रश्न. पोल सायन्स मध्ये पण येऊ शकतो हाच प्रश्न, सोसायटीत पण येऊ शकतो हाच प्रश्न, इकॉनॉमी GS3 मध्ये पण येऊ शकतो. कुठेही गेला तरी केस स्टडी सेमच वापरू शकता तुम्ही. रिजनल डिस्पॅरिटीसाठी उदाहरणं खूप वेगवेगळी आहेत. आयदर तुम्ही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र वापरा, तुम्ही सौराष्ट्र, गुजरात, काठियावाड वापरा, नाहीतर तुम्ही तिकडे नॉर्थ ईस्ट वापरा. सो एक केस स्टडी करून ठेवली तरी तुम्हाला ते वापरता येणार आहे. आणि जॉग्राफी ऑप्शनल असो किंवा नसो, तुम्ही जर ही डायग्राम काढून दाखवली की तुम्हाला डायरेक्ट 15 मार्काला प्रश्न विचारला तर डायरेक्ट 10+ मार्क मिळणार आहे. सो ज्याला आपण म्हणत होतो की इनपुट टू आउटपुट, म्हणजे तुम्ही जे लिहिताय त्याच्यात एक डायग्राम आली की आपोआपच 2 मार्क एक्स्ट्राचे मिळणार आहेत तुम्हाला. आणि प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क जरी एक्स्ट्रा म्हटलात तरी तुम्ही डायरेक्टली उडी मारता पुढे. 1-1 मार्क एकेका प्रश्नाला जरी एक्स्ट्रा म्हटलो आपण तरी. आणि मग जास्ती मार्क मिळवून देणारा विषय कुठला आहे या बाबतीमध्ये? तो जॉग्राफी. सो तुम्ही इतर विषयांच्या बाबतीमध्ये जेव्हा म्हणताय की लिहिले, असे 2 सब्जेक्ट मी सांगू शकते की ज्याच्यामध्ये जास्ती मार्क मिळणार आहेत. 2-3 टॉपिक म्हणूयात आपण. पहिला आहे जॉग्राफी, की ज्याच्यात डेफिनेटली तुम्ही प्रश्न जर जास्ती जॉग्राफीचे अटेम्प्ट केले असतील जीएस मध्ये तर ऑब्व्हियसली जास्ती मार्क मिळणार आहेत. दुसरा असा सोसायटी आहे. सोसायटी म्हणजे कुठला म्हणतोय आपण? विमेन रिलेटेड काही इश्यूज विचारलेत, चाइल्ड रिलेटेड काही विचारलेत, असा आहे. ठीक आहे, पण हिस्ट्रीमध्ये तेवढे मिळतीलच असं नाहीये, कारण सगळे पॉईंट कव्हर होतील किंवा नाही होणार असंही होऊ शकतं. ठीक आहे, IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्यात जास्ती मिळणार आहे, कारण का पुन्हा तुम्ही डायग्राम्स काढून दाखवू शकता त्याच्यामध्ये. सो जास्तीचे मार्क्स मिळणार आहेत आपल्याला. सो कदाचित तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय की जॉग्राफी ऑप्शनल आहे किंवा नाही, याच्या व्यतिरिक्त सुद्धा जॉग्राफीचं हे जे बेसिक नॉलेज आहे हे सगळीकडे तुम्हाला मार्क वाढवून देणार आहे. त्यामुळे ते तर बेसिकली सगळीकडे करायचंच आहे. ते जीएस मध्ये पण करायचं, ते ऑप्शनल मध्ये पण करायचंच आहे. सो केस स्टडी जेवढ्या जास्ती जॉग्राफी ऑप्शनल जर असेल तुमचा तर तुम्हाला फायदा होणारच आहे त्याचा. ठीक आहे, ओके. आता पुढच्या ह्याच्याकडे, आणि शिवाय प्रिलिम्ससाठी इनपुट टू आउटपुट. येस, प्रिलिमला पण तुम्हाला माहिती आहे की जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट जर एकत्र केलं तर त्याचा चंक मोठा आहे. त्याच्यामुळे काय तिथे ऑब्व्हियसली तुम्हाला जास्ती मार्क मिळतातच. रादर आपण काय म्हणूया की जॉग्राफी जेवढं स्ट्रॉंग असतं, काय म्हणूयात आपण, 100% रेशो असू शकतो जॉग्राफीचे प्रश्न बरोबर येण्याचा. त्याच्यामुळे इनपुट टू आउटपुट रेशो जास्ती असं मानलं जातं जॉग्राफीचा. तुम्ही हिस्ट्री चेक करा, प्रिलिम्ससाठीचे हिस्ट्रीचे प्रश्न डोळ्यासमोर आणा की त्यातले निम्मेच बरोबर येतात, त्यातले सगळ्यांचेच सगळे बरोबर येतील असं नाहीये. पण जॉग्राफीच्या बाबतीत मात्र हे होतं की जास्ती बरोबर येण्याचे चान्सेस जॉग्राफीच्या बाबतीमध्ये जास्त असतात. ओके, आता आपण पुढच्या, मी सिलेबस कडे जाण्याच्या पूर्वी जॉग्राफी ऑप्शनलचा मॉड्यूल वाईज प्लॅन कसा असणार आहे आणि हे सगळं आधी मी तुम्हाला सांगते. पहिलं की ठीक आहे, मॉड्यूल वाईज प्लॅन बोलण्यासाठी आधी मला सिलेबस तुमच्याशी डिस्कस करायला लागेल, तर मग मॉड्यूल्स तुम्हाला समजतील मी काय म्हणते. कधीपर्यंत ऑप्शनल तुमचा कंप्लीट होणार आहे आणि कधीपासून बेसिकली सुरू होणार आहे हे महत्वाचं आहे. 5 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होणार आहे. तर सगळ्याच म्हणजे नुसती जॉग्राफीच नाहीये, सगळ्या बॅचेस तुमच्या साधारणपणे 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यातल्या 1-2 बॅचेस उदाहरणार्थ इकॉनॉमी ऑप्शनल काही जण विचारतायत, तर इकॉनॉमी ऑप्शनल मात्र सप्टेंबर मध्ये सुरू होणार आहे आपली. सो आपला जे फॅकल्टी स्ट्रॉंग आहेत ते, मी फॅकल्टींचा कुठले फॅकल्टी घेणार आहेत 5वा मुद्दा आहेच आहे, तर त्यात येईलच ते. पण काही फॅकल्टी हे आता अवेलेबल नाहीयेत आणि म्हणून आपले ते फॅकल्टी आपण कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, भलेही उशीर झाला तरी चालेल. मग विद्यार्थ्यांमध्ये काय मॉडिफिकेशन तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या अभ्यासाचं, की आता जर तुमचं ऑप्शनल नाही होते, एखाद्याचं इकॉनॉमी ऑप्शनल आहे आणि आता होत नाहीये, तर काय करू शकता तुम्ही, आता जीएस वरती फोकस करू शकता. इकॉनॉमी ऑप्शनल सप्टेंबर मध्ये सुरू झाला की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे फुल फोकसनी फक्त ऑप्शनल साठी देऊ शकता. सो तुम्ही तुमचा प्लॅन अकॉर्डिंगली मॉडिफाय करून घेऊ शकता अभ्यासाचा. दुसरं, कधीपर्यंत सुरू होणारे 5 ऑगस्ट मी सांगितलं, कधीपर्यंत कंप्लीट होणारे ऑप्शनलचा सिलेबस कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे. युपीएससीच्या बाबतीमध्ये मी डेफिनेटली सांगते की हा सिलेबस तुमचा डिसेंबर एंडला कंप्लीट होणार आहे. पण एमपीएससीच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत डिसेंबर एंड पर्यंत, असं मी आत्ताच सांगते तुम्हाला. त्याचं कारण सांगते काय ते. एमपीएससीनी जर परीक्षा प्रिलिमची डिक्लेअर केली मार्च मध्ये, तर मी नोव्हेंबर एंडला ऑप्शनल बंद करणार आणि कम्प्लीट फोकस आपला प्रिलिम्स वरती असणार.
आणि उरलेला जो काही सिलेबस असणार तो आपण प्रिलिम नंतर शिफ्ट करणार. मुद्दा लक्षात येतोय? सो परीक्षा, कारण आपल्याला माहितीच नाही एमपीएससी कशा पद्धतीने करेल. सो तुम्ही तेवढी मात्र फक्त काळजी करू नका, जे काही परीक्षेचा पॅटर्न असणार आहे, शेड्यूल असणार आहे म्हणूयात आपण, त्याच्याप्रमाणे तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल आम्ही आखून देऊ. जर समजा परीक्षा अगदी जून मध्ये गेली तर डेफिनेटली आपण 15 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत आपला ऑप्शनल कम्प्लीट करू सका. पण जर परीक्षा अलीकडे आली तर तुम्हाला प्रिलिम आधी क्लिअर व्हावी लागेल तर मेन्स देऊ शकणार आहात. आणि म्हणून राहिलेला सिलेबस आपण उचलू आणि तो सिलेबस आपण नंतर कव्हर करणार आहोत. ठीक आहे, एवढं मान्य आहे? आणि हे सगळ्या विषयां, मी फक्त जॉग्राफी बद्दल सांगत नाहीये, हे सगळ्या विषयांबद्दल बोलतीये. सेशन टायमिंग काय असतील? सेशनचे टायमिंग हे सकाळच्या वेळामध्ये असणार आहेत. तुमच्या जीएसच्या बॅचेस तुम्हाला माहिती आहेत सगळ्या संध्याकाळी आहेत. आता जसं आपण 3:30 ते 5:30, 6 ते 8, 3 ते 5, 6 ते 8, राईट. सो कधीही ऑप्शनलचे विषय हे तुमचे 3 ते 5, 6 ते 8 वेळात होणार नाहीत, हे सगळे सकाळच्या वेळामध्ये असणार आहेत. आता टेंटेटिव्हली मी सांगते, उदाहरणार्थ आपण म्हणूया सोशलॉजी ऑप्शनल. बरं, दुसरं की माध्यम कुठलं, मी टायमिंग्स वर परत येते, माध्यम कुठलं याच्याबद्दल बोलूयात आपण. जेव्हा मी एमपीएससी ऑप्शनल म्हणतेय त्यावेळेला 5 ऑगस्ट पासून सुरू होणारी बॅच, त्यावेळेला एमपीएससी ऑप्शनल हे मराठी माध्यमातनं होतील. आलं लक्षात? काय म्हणतोय आपण? मराठी माध्यमातनं होतील, एक्सेप्ट अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी हा मात्र इंग्लिशमध्येच व्हावा लागणार आहे. उरलेले सगळे ऑप्शनल तुमचे मराठी माध्यमातनं होतील. आता हे ऑप्शनल वारजे मधनं असणार नाहीये, हे ऑप्शनल असणार आहेत सदाशिव पेठेमधनं. सो सदाशिव पेठेमधनं होतील आणि सदाशिव पेठेमधनं काय म्हणूयात आपण, लाईव्ह स्ट्रीम तिथनच केले जाणार आहेत. आलाय मुद्दा लक्षात? काय म्हणतोय आपण? ठीक आहे, बघूयात. मी तुम्हाला शब्द देत नाही, फक्त मी तुम्हाला एक सांगते काय ना, की ऑप्शनलच्या बॅचेस ह्या छोट्या असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ते एकतर तेवढे फॅकल्टीज, तुम्हाला माहिती की ऑलरेडी मी तुम्हाला काय एकीकडे अभिजित सरांना इथं मॅनेज करते, औरंगाबाद करते, तिकडे मुंबई करते. मयूर सरांना, आता तुमच्याकडे मयूर सर नाहीयेत. का नाहीयेत तुमच्यावर शिकवायला? कारण पेठेतल्या बॅचेस मयूर सर घेतात आता सध्या. सो एक माणूस एका वेळेला एकाच ठिकाणी घेऊ शकतो ना. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की जर बॅचेस जेवढा मी वाढवणार तेवढा जास्त आपल्याला फॅकल्टीवर कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि माझा तरी हेतू असतो की फॅकल्टीवर कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. जे ऑनलाईन मध्ये आहेत आता समोर, त्यांना पण हे लक्षात येतंय का रे, की जरी ऑनलाईन मध्ये आपण असलो तरी सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तर कदाचित तुम्हाला मिळतातच आहेत. सो कदाचित थोडा येईल, तो येतोच ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये थोडासा तो प्रश्न, पण सध्या आता डेफिनेटली मी तुम्हाला सांगते की सगळेच्या सगळे ऑप्शनल जे एमपीएससीचे जे मराठी माध्यमातून आहेत ते सदाशिव पेठेमधनं होणार. आणि म्हणजे तिथं लाईव्ह ऑफलाईन होणार आणि तिथून लाईव्ह स्ट्रीम केले जाणार. वारजेला जर मला आता परत तो एक मुद्दा सांगून ठेवते की 15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेतले तर त्याच्यावरती आपले जे ऑलरेडी विद्यार्थी आहेत, इथे मेजॉरिटी सगळे आपले विद्यार्थीच आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी मी सरांना तिथे हे करा, स्वप्नील सरांना सांगितलंय, त्याचे जे काही कॅल्क्युलेशन करून तुमच्यासाठी आपण आपल्या ऑप्शनलच्या फी मध्ये किती सांगितली आहे तुम्हाला? ऑप्शनलची फीज माहित नाहीये? ओके ठीक आहे. युपीएससी एमपीएससी ऑप्शनलची फी एकच आहे, ती काहीतरी 25 का 30,000 रुपये आहे. पण त्याला सुद्धा आपण सगळं कन्सेशन लावतोय तुमच्यासाठी. सर सगळं की आता तुम्हाला आपली पद्धत माहितीये, ज्याला भरणं शक्य नाही त्याची एक प्रोसेस असते आणि असं सगळं, तसं न करता सरसगट आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक काय म्हणूयात डिस्काउंट देतोय. आपल्या विद्यार्थ्यांसाठी तो असावा लागणार. तर ते स्वप्नील सर सांगतील 1-2 दिवसामध्ये तुम्हाला 15 ऑगस्ट होईल ऍडमिशन त्याच्यासाठी. मुद्दा काय इथे की मला त्याच्यामध्ये जर वारजेची दिसली आणि म्हणजे सगळ्या पण 5च जण आहेत आणि वारजेमधनं काय 100 जण आहेत, हे जर दिसलं मला तर अर्थात मी तुमचा विचार करणार आहे. ठीक आहे, पण मी आता शब्द देत नाही, मी एवढंच तुम्हाला सांगते. आता मात्र तुम्ही काय कन्सिडर करायचे की तिकडनंच होणार आहे, हेच डोक्यामध्ये ठेवा तुम्ही. ओके, काय इंग्लिशची सांगते ना, आता इंग्लिशचं बोलते. हा बघा, सिलेबस ऑप्शनलचा एक्झॅक्ट सेम आहे, हे कळलं का? पहिली गोष्ट, युपीएससी एमपीएससी एक्झॅक्ट सेम आहे. आता प्रश्न येतो माध्यमाचा, बरोबर. जर मराठी माध्यमात होणारी बॅच असेल तर त्याला मी म्हटलंय एमपीएससी ऑप्शनल, आणि ज्याचा फुल फोकस कशा पद्धतीचे प्रश्न असतील, कुठले रिसोर्सेस असतील ते मराठीमध्येच आणि एमपीएससी. ठीक आहे, पण ज्यांना इंग्लिश मीडियम मधनं करायचं आहे ऑप्शनल, त्यांनी सरळ युपीएससी ऑप्शनलची बॅच जॉईन करा. युपीएससी ऑप्शनल, ऑप्शनल कुठला आहे? तुझं नाव सांग, तुझं नाव सांग. रक्षंदा. ऑप्शनल कुठला आहे? ऑप्शनल कुठला आहे तुझा? ओके ठीक आहे, ठीक आहे. आता जॉग्राफी म्हणू आपण सध्या पुरतं. ठीक आहे, तर युपीएससीचे जे ऑप्शनल जे इंग्लिश मीडियम मधनं होणार आहेत ते ऑप्शनल वारजे मधनं होणार आहेत आणि ते दरवर्षी तसेच होतात. सो यावेळेला फर्स्ट टाइम आपण सदाशिव पेठेमधनं करतोय ऑप्शनल. दरवर्षीचे ऑप्शनल आपले वारजे मधनच होतात कारण ते युपीएससीचे असायचे. आणि युपीएससी पुन्हा लाईव्ह जसं आता आपण करतोय की ऑनलाईन मध्ये काही विद्यार्थी आहेत आणि ऑफलाईन मध्ये तुम्ही समोर आहात. तर
जर युपीएससीचे ऑप्शनल असतील, तुम्ही एमपीएससीचे विद्यार्थी सुद्धा युपीएससीच्या ऑप्शनलला ऍडमिशन घेऊ शकता. कधी? जर तुम्हाला इंग्लिश मिडियम मधनं प्रिपेअर करायचं असेल तर. एखाद्याला ऑप्शनल इंग्लिश मिडियम, कारण सिलेबस मध्ये फरक नाही. हा, थोडासा अप्रोच मध्ये कदाचित फरक येऊ शकतो, पण तो काय असेल तो आपापले ते फॅकल्टी सांगणार आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे सरळ तू इंग्लिशचीच बॅच लावलेली चांगलं असणार आहे, म्हणजे युपीएससीची बॅच की जी इथून होणार आहे, म्हणजे सदाशिव वारजे मधनं होणारे लाईव्ह स्ट्रीम. ठीक आहे, मुद्दा कळलाय. उलट जे युपीएससी देणार आहेत तुमच्यापैकी आणि युपीएससी देणार आहेत पण मराठीत देणार आहेत, त्यांनी मात्र एमपीएससीची बॅच लावायची ऑप्शनलची, जी सदाशिव पेठेमधनं होणार आहे. आलाय मुद्दा लक्षात होता? ओके. यातला उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला की जॉग्राफी ऑप्शनल हा सकाळी समजा आपण म्हणूयात 9 ते 11 या वेळामध्ये होईल. जर तो युपीएससीचा असेल तर वारजेमधनं होईल, इथून लाईव्ह स्ट्रीम होईल. जर तो एमपीएससीचा ऑप्शनल असेल तर सेम वेळ 9 ते 11 पण सदाशिव पेठेमधनं होईल. कळलाय मुद्दा? ओके. फॅकल्टीज कोण असतील? सेम आहेत फॅकल्टीज, आणि सेम असावेच लागणार आहेत. का असावे लागणार आहेत? कारण ऑप्शनलचा अनुभव हा युपीएससीच्याच लोकांना आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे युपीएससीचीच ऑप्शनलची लोक तुम्हाला शिकवणार आहेत. तर जॉग्राफी कोण शिकवणार आहे? फॅकल्टीज मध्ये मी सांगतेय, अर्थात मी शिकवणार आहे जॉग्राफी. तुम्ही म्हणाल तुम्ही तर अभ्यासच नव्हता केला, तर कसं काय शिकवणार आहे? तर नंतर केला मी. सो तुमच्यासाठी केला आहे, लक्षात घ्या. जे जे शिकलेत त्यांना माहिती की नंतर केला मी. सो म्हणजे कारण काय की जीएस ला शिकवताना सुद्धा तुमच्या विषयावरती तेवढं प्रभुत्व असावं लागतं, तर तुम्ही विद्यार्थ्यांना ते नॉलेज देऊ शकता. तुम्ही इथे कशासाठी आहात? 10 पुस्तकं जर तुम्हाला वाचायची असतील तर तुम्ही इथे आला असतात का? 10 पुस्तकं, तुमचं म्हणणं काय? तुमचं म्हणणं आहे की 10 पुस्तकं तुम्ही वाचा, एका वहीमध्ये आम्हाला ते एकत्र करून द्या, बरं की नाही? ते माहिती आम्हाला तुमचं म्हणणं काय, म्हणून ती 10 पुस्तकं नंतर मी वाचली. अगदी स्ट्रालर सहित सगळं ऑप्शनलचा अभ्यास माझा खूप चांगला, आणि काय म्हणूयात ते लक्षात येईल तुम्हाला जेव्हा आपण शिकतोय ते विषय, आणि लक्षात येईल. जॉग्राफी ऑप्शनल मी शिकवणार आहे. गौरव गायकवाड म्हणून आपला बेस्ट फॅकल्टी आहे, जॉग्राफी ऑप्शनल तोच घेतो युपीएससीचा पण आपला. आणि अभिजित पाटील. सो काही पॉइंट त्याच्यामधले, उदाहरणार्थ काय म्हणूयात आपण की ओशनोग्राफी, म्हणजे टॉपिक वाईज आपण म्हणूयात त्यातले काही टॉपिक अभिजित पाटील घेणार आहे तुमचे. रायटिंग मध्ये तुम्ही काय पद्धतीने लिहिलं पाहिजे हे सुद्धा पुन्हा अभिजित पाटील घेणार आहे तुमचे. ठीक आहे, बरं. अभिजित मराठीच आहे, मी मराठीच आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाहीये की मराठीमध्ये जरी आम्ही इंग्लिशमध्ये प्रिपेअर केलं असलं तरी मराठीमध्ये तुम्हाला देणार होते सगळं. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय. फॅकल्टीज हे जॉग्राफीचे बोललो. इतर जे आतापर्यंत झाले, तर हिस्ट्रीचा सांगितलं का मी कोण घेणार आहेत? केतन सर ऑलरेडी तुमच्यावरती ज्यांचे झाले असतील, केतन सांडे. दुसरे अक्षय घाडगे. आणि हिस्ट्री ज्यांनी तुम्हाला नाही शिकवलाय पण ज्या बॅचेसला शिकवलाय ते वेडे आहेत त्यांच्यासाठी. सो अक्षय घाडगे. आणि तिसरे असणार आहेत अनिल नागणे. सो 3 जण हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला घेणार आहेत. सोशॉलॉजी कुलदीप सिंग राजपूत म्हणून आहेत आपले, की कुलदीप सिंग राजपूत त्यांचं सत्र झालंय ऑलरेडी, डॉक्टर आहेत ते, म्हणजे डॉक्टर म्हणजे म्हणजे काय म्हणूयात आपण पीएचडी आहेत, राईट. आणि सोशॉलॉजी मधली पीएचडी आहे पुणे युनिव्हर्सिटी, आणि त्यांचं स्वतःचे पब्लिकेशन्स आणि खूप जास्त काय म्हणूयात अकॅडमिक्स मधला स्ट्रॉंग माणूस आहे. आणि त्यामुळे कुलदीप सिंग येणार आहेत. आणि दीक्षा भवरे, सांगितलं काय नाव सरांनी तुम्हाला? दीक्षा भवरे आयपीएस आहे दीक्षा भवरे, आता ऑलरेडी हैदराबाद मध्ये. आणि त्यामुळे सोशॉलॉजीचे मात्र काही सत्र ऑनलाईन मध्ये होणार, कारण आपण फॅकल्टीवर कॉम्प्रोमाइज करत नाही, हे लक्षात घ्या. आपण कॉम्प्रोमाइज कशावर करतो? फार माध्यमावर करू शकतो, जागेवर करू शकतो. म्हणजे वारजेच्या ऐवजी सदाशिव पेठ करू, पण फॅकल्टीवर कॉम्प्रोमाइज होणार नाही, हे लक्षात घ्या. सो दीक्षा भवरे तुम्हाला सोशॉलॉजी शिकवणार आहे. असे सगळे खरं म्हणजे खूप वेगवेगळे मी सांगू शकणार आहे. लाईव्ह कोणत्या चॅनलला दिसणार तुम्ही सांगा? एबीपी माझा दाखवायचं का आयपीएल ला दाखवायचं? तुम्ही सांगा कुठल्या चॅनलला करायचं आपल्याला. सो लाईव्ह कुठल्या चॅनलला दिसणार? तर झूमवरच लाईव्ह असणार, हे लक्षात घ्या. अर्थात आणखीन एक गोष्ट सांगते बरं का, की इथून पुढं एकदा बॅचेसच्या सगळ्या ऍडमिशन झाल्या की जानेवारी पासूनच्या बॅचेसला हे लावलं नाही अजून, लावायला आता सुरुवात करणार आम्ही. काय तर एकतर बॅक एंडला आम्ही अटेंडन्स घेतोय आता, आणि दुसरा की आता ऑथेंटिफिकेशन करणार आम्ही. ऑथेंटिफिकेशन म्हणजे काय की तुमच्या यानी तुम्ही लॉग्ड इन असायला पाहिजे तुमच्या झूमच्या अकाउंटला. आता सध्या खूप डेमो आणि हे चाललेले आहेत म्हणून आपण हे केलेलं नाहीये, पण लॉग्ड इन असावे लागणार तुम्ही तुमच्या ईमेल आयडीने, जो आमच्याकडे रजिस्टर आहे. आणि जर तुम्ही त्यांनी एंटर केलं सेशन मध्ये तरच एंटर होऊ शकणार तुम्ही, अदरवाईज ऍक्सेस डिनाईड होणार तुम्हाला. हे मुद्दा कळतोय काय म्हटलं आपण ते? पण झूमच्याच अकाउंटला तुमचे सेशन्स होणार. आणि रेकॉर्डेड कुठे पाहणार? तुमचं ऑलरेडी आहेत ना तुम्हाला ऍक्सेस, आपलं चाणक्य मंडळचं जे ऍप आहे त्याच्यावरती रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ते दिसणार. एखादं मिस झालं तरी होणार आहे. ओके, सांगते की झूम चॅनलला. येस श्रद्धा, बरोबर आहे. इकॉनॉमिक्स कोण घेणार आहे? तुम्ही ना मला जॉग्राफी बद्दल बोलूच देत नाहीये. सो जॉग्राफी सोडून सगळी वडवड मी करते आता, पण ठीक आहे, तरी पण जॉग्राफीवर येऊया थोड्या वेळाने आपण. इकॉनॉमिक्स विराज सर घेणार आहेत.
विराज कोठारी नाव ऐकलंय? नाम तो सुनाई होगा. जे जुने आहेत त्यांना माहिती आहे की चाणक्य मधला सगळ्यात काय म्हणूया डॅशिंग, सगळ्यात घातकच आहे. माहितीये तुम्हाला, खूप घातक आहे. म्हणजे अगदी शिव्या घालून विद्यार्थ्यांना शिकवणारा. आणि विद्यार्थ्यांना कधी कधी याचा त्रास होतो. आपले काही काही फॅकल्टी कसे, त्याचं एक उदाहरण फक्त मी देते. एक दिवस सदाशिव पेठ मधल्या बॅच मध्ये असा वर्ग भरलेला होता. विराजनी सांगितलं की सगळ्यांनी आपापले मोबाईलवर का, विराजच्या सेशन्सला जे बसणार आहेत त्यांनी ही काळजी घ्यायची, आधी सांगते. तर मोबाईलवर काढा म्हणून सांगितलं त्यांनी, सगळ्यांनी मोबाईलवर काढले. त्या मोबाईलमध्ये मला कळत नाही, त्याला कळतं काहीतरी स्क्रीन टाइम येतो. स्क्रीन टाइम त्याने तो ओपन करायला लावला, स्क्रीन टाइम. तर मग उघडे पडले ना स्क्रीन टाइम. एकाचा 6 तास, एकाचा 8 तास, एकाचा 10 तास. लक्षात येतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही मोबाईल सोडून दुसरं काही करतच नाही, बरोबर. त्यांनी ज्याचा हा दिसला 6 तासापेक्षा जास्त, डायरेक्ट म्हटलं तुझ्या आईचा फोन काढ. डायरेक्ट घरी फोन, वर्गातनं घरी फोन केला. आपले काही फॅकल्टी असे पण आहेत, हे लक्षात घ्या. मी फार प्रेमळ आहे म्हणून तुम्ही डोक्यावर चढू नका, पण म्हणजे मी त्रास देत नाही, पण असे फॅकल्टी देतात आपले लक्ष, आणि ते गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याच्या घरी फोन केला गेला त्या विद्यार्थ्यांनी ईमेल टाकला आपल्याला की असं कसं करू शकतात, पर्सनल याच्यात कसं काय शिरू शकतात, आपल्या चाणक्यच्या ऑफिशियल आयडीवर सरांच्या समोर. अर्थात मला तो सरांच्या समोर नेणं गरजेचं आहे. फॅकल्टीची तक्रार मला सरांकडे नेणं गरजेचं आहे की विराज सर असे कसे करू शकतात. मी नेली सरांकडे मीटिंग मध्ये तक्रार. सर म्हणले विराजने जे केलं ते योग्यच केलं, विराजला सांग की असंच करायचंय आपल्याला, आणि ह्याला माझ्या समोर आण, त्या विद्यार्थ्याला माझ्या समोर आण. त्याच्यामुळे तुम्ही अशा बाबतीतली फॅकल्टीची तक्रार करू शकत नाही, लक्षात नाही, तर सर पण तुम्हाला समोर घेतील. सो मुद्दा थोडक्यात काय की इकॉनॉमी ऑप्शनल हा विराज सर घेणार आहेत आपला. आता पोल सायन्स पण सांगते, सोशॉलॉजी सांगितलं मी ऑलरेडी, दीक्षा भवरे आणि विनायक भोसले. विनायक भोसले हे पण नाव ऐकलंय का? या वर्षी सिलेक्शन आहे विनायकचं. युपीएससी वर सगळ्यांना माहिती आहे कारण तिथे खूप जास्त त्याचे सेशन सुरू आहेत आता. पण विनायक भोसले हा पण यावर्षीचा सिलेक्टेड, आणि आता जॉईन होईल, पण ऑनलाईन मध्ये तो सुद्धा काही सत्र सोशॉलॉजीचे घेणार आहे. आता पुढचा, येस सोशॉलॉजी मराठीमधनच, येस मराठीमधनच होणार आहे. फक्त अँथ्रो बद्दल बोलतोय आपण की जो इंग्लिश मधनं होणार आहे, उरलेले सगळे मराठीमधनं होणार आहे. ठीक आहे, बोलते आता परत. नोव्हेंबर मध्ये नाहीये स्नेहल बॅच आपली, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंतच आपल्या बॅचेस असतात. नोव्हेंबर मध्ये बॅच नसते, मग डायरेक्ट नोव्हेंबर डिसेंबर नंतर जानेवारी मध्ये बॅच असणार आहे. ओके, आता पोल सायन्स विचारलं तुम्ही की कोण शिकवणार आहे, परत केतन सांडे, स्वप्नील मुंगळे. अगेन नाव तर ऐकलंय स्वप्नीलचं, ऐकलंय ना? येस, स्वप्नील मुंगळे. एमपीएससी ला फार मला विचारायला लागतं स्वप्नील बद्दल, पण चाणक्यतला ज्याच्याकडे इथिक्स, तुम्हाला इथिक्स त्याच्याकडनंच शिकायचंय, लक्षात घ्या. सगळ्यात इथिकल माणूस, कारण इथिक्स शिकवायचं तर माणूस पण तसाच पाहिजे, लक्षात घ्या. सो दुसऱ्या कोणाकडे मी दिला नाही इथिक्स शिकवायला, फक्त आणि फक्त स्वप्नीलकडे दिलाय. त्याचं कारण तो स्वतः तसा आहे म्हणून दिलाय, लक्षात घ्या. तरी शिकवणं तसंच आहे त्याचं. सो स्वप्नील मुंगळे इथिक्स पण शिकवणार आहे जीएस मध्ये तुम्हाला, आणि पोल सायन्स पण शिकवणार आहे. सो पॉलिटिकल सायन्स स्वतः त्याचा ऑप्शनल पण आहे. केतन सांडे ऑप्शनल पोल सायन्स आहे, तरी हिस्ट्री पण शिकवणार आहे, लक्षात घ्या. माझ्यासारखं जसं मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पण शिकवणार आहे तसं. स्वप्नील, केतन, दुसरं कोण? सुब्रमण्यम नाम सुनाई होगा. सुब्रमण्यम केळकर म्हणजे आयपीएस. अगेन दीक्षा भवरे आणि सुब्रमण्यम एकत्र आहेत आता हैदराबाद मध्ये, आणि तिथून घेणार आहे सुब्रमण्यम. नंतर पोल सायन्स ऑप्शनल तुम्हाला नाव लक्षात आहे कोण? धनंजय तुपे. आता या इंटरव्ह्यू दिलेला आहे धनंजयनी युपीएससीचा, याही वर्षी युपीएससीच्या मेन्सला आहे धनंजय. सागर खर्डे अगेन युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, याही वर्षी आहे. पोल सायन्सला 6-7 फॅकल्टी आहेत तुम्हाला, खूप जास्त फॅकल्टी आणि जबरदस्त लेवलचे सगळे फॅकल्टी आहेत. धनंजय तुपे, सागर खर्डे, स्वप्नील मुंगळे, केतन सांडे, मयूर पाटील, कसा विसरू शकतो आपण मयूर पाटील, आणि हर्षल पाटोळे आणि सुब्रमण्यम केळकर. यांच्या 7 तर इथंच झाले. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं पोल सायन्स म्हणजे धर्माधिकारी सर स्वतः. सो हिस्ट्री आणि पोल सायन्स या दोघांना सरांचे पण सत्र असणार आहेत. अल्टरनेट वीकला 15 दिवसातनं एक सत्र सरांचं असणार आहे. हिस्ट्री आणि पोल सायन्स ऑप्शनल्स बद्दल आपण बोलतोय. ओके, हा जीएसचे जे सत्र आहेत ते अभिजित दादा घेणार आहेत, पण पोल सायन्सचे जे सत्र आहेत, ऑप्शनलची जी सत्र आहेत ती मात्र हे जे मी आता तुम्हाला नावं सांगितली ती घेणार आहेत. ठीक आहे, तर आणि काही सत्र अभिजित दादाचे असतील, पण तरी मेजॉरिटी पोल सायन्स ऑप्शनलचा जो असणार आहे चंक, ज्यांनी स्वतः या ऑप्शनल मधनं स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत असेच फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे, आता झाले ना सगळे विषय सांगितले मी. अँथ्रोपॉलॉजी राकेश अकोलकर, ह्या वर्षी पुन्हा आयपीएस आहे राकेश अकोलकर. माधुरी गरुड या वर्षीची पुन्हा IRS IT, आणि पायल मुजुमदार, हे 3 असणारे तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी शिकवायला. झाले का परत?
इकॉनॉमी मी सांगितलं, इकॉनॉमी सिंगल हँडेड विराज. झालं प्रद्युम्न, मी सांगितलं पोल सायन्स कोण घेणार आहे. जॉग्राफी बद्दल, जॉग्राफी मी घेणार आहे, तुम्ही सुटणार नाहीयेत कुणी माझ्याकडनं. जॉग्राफी मेजॉरिटी भाग मी घेणार आहे. मी ऑलरेडी सांगितलं गौरव गायकवाड आणि अभिजित पाटील आम्ही तिघं मिळून जॉग्राफी ऑप्शनल घेणार आहोत. झालंय. आता फॅकल्टीज कळल्या, इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम कळलं. आता सेशनच्या टायमिंग कडे येऊयात. जर तुम्हाला एवढे फॅकल्टीज असतील तर टायमिंग हे त्याच्याप्रमाणे मॅच व्हावे लागतात. त्याचं एक उदाहरण घेऊयात आपण. अभिजित पाटील आता जॉईन होईल 20 जुलैला, सॉरी 20 ऑगस्टला. अभिजित पाटील एकदा जॉईन झाला IAS मसुरी, तर त्याला जर सेशन घ्यायचं असेल तर अर्थात तो रविवारी घेणार, शनिवारी किंवा रविवारी घेणार. सो कमी असणार आहेत ते सेशन्स, पण तो शनिवार रविवार मध्ये होणार. मी असेल तर काय असणार आहे, जॉग्राफी ऑप्शनल ते UPSC असो किंवा MPSC असो, सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये होतील. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी हे लक्षात घ्या, 9 ते 11. आणि दिवस तुम्हाला आठवड्यातले सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार यातले दिवस तुम्हाला त्या वेळेला ते दिले जातील. की एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की सोमवार, मंगळवार, बुधवार मी घेतले, गुरुवार, शुक्रवार गौरव गायकवाडनी घेतले आणि शनिवार रविवारचं सत्र अभिजित पाटीलनी घेतलं. कॉम्बिनेशन लक्षात येतं तुम्हाला. एखाद्या आठवड्यामध्ये असं होऊ शकतं की 3च सत्र झाले तुमचे आणि जे मी घेतले, पण बाकीचे झाले नाहीयेत. ठीक आहे, पण त्याचा एक सेट पॅटर्न आमच्याकडे रेडी असतो की किती सत्रांमध्ये, उदाहरणार्थ जॉग्राफी असेल ऑप्शनल तर तो एक साधारण 100 सत्र, 100 ते 110 सत्र तुमचे असतात आणि ते त्या पद्धतीने आम्ही मॅनेज केलेले असतात. एखाद्या वेळेला 2 सत्र होतील, ज्या दिवशी GSचं एकच सत्र आहे त्या दिवशी ऑप्शनलचे 2 सत्र होतील तुमचे. सो सकाळी 9 ते 11 आणि 11:30 ते 1:30 अशी 2 सत्र पण होऊ शकतील. सोशलॉजी ऑप्शनल असेल तर सकाळी 7 ते 9 कंपल्सरी सकाळच्या वेळामध्ये 7 ते 9. कारण काय की सर युनिव्हर्सिटीज आहेत, सो त्या फॅकल्टीनुसार त्या ऑप्शनलचे काय म्हणूयात टाइम टेबल थोडे बदलणार आहेत. पण मी स्लॉट सांगून ठेवते, जरी टायमिंग सांगत नसले तरी. स्लॉट काय असणार आहेत, मॉर्निंग स्लॉट असणार आहे. सो सकाळी 7 वाजल्यापासून अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलला कधी पायल 6ला उठवत्या, 6 ते 8, मग 8:30 ते 10:30 असे पण घेते पायल कधी. तर मी 6ला उठवणार नाही, कारण मीच उठत नाही, तर 6ला मी तुम्हाला उठवणार नाही नक्की. पण मग मॉर्निंग स्लॉट म्हणजे 6 वाजल्यापासून ते एक साधारण 1 वाजेपर्यंतचा स्लॉट हा कशाचा असणार आहे, तुमचा ऑप्शनलचा असणार आहे, लक्षात घ्या. आणि GS कायम दुपारच्या वेळामध्ये असणार आहे. झालं का रे, आता बोलू का जरा जॉग्राफीवर. सगळ्या ऑप्शनल बद्दल सांगितलं जाईल. कोण आकांक्षा सांगते सर? ओके सॉरी. येस, जॉग्राफी ऍग्रिकल्चर साठी सध्या तरी कोणी नाही आपल्याकडे, पण आपण आपले काही म्हणजे शिकवायला कोणी नसलं तरी एक एक फॅकल्टी तुम्हाला जोडून देऊ. ऍग्रिकल्चर ज्यांनी घेऊन अभ्यास केला आधी तर ते तुम्हाला जोडून देऊ आम्ही फॅकल्टी, पण ते पर्सनल लेवलला असतील, तुमचे मेंटॉर म्हणून काम करतील. आणि अर्थात आत्ताच सांगून ठेवते बरं का, बरेच जण विद्यार्थी मला असे की पर्सनल द्या आणि हे म्हणतात. जरी त्यांना दिलं तरी सुद्धा ते चाणक्यचे फॅकल्टी म्हणून तुम्हाला मदत करतील, त्याची वेगळी फी असणार नाही. बऱ्याच वेळेला म्हणतात की आम्ही वेगळी फी देतो, मग आम्हाला पर्सनली पाहिजे, तर वेगळी फी घेऊन आपले फॅकल्टी करणार नाहीत. जे काही करायचंय ते पर्सनल तुम्हाला गायडन्स करतील, पण त्याच्यासाठी वेगळी फी कुणीही घेणार नाही आपल्या फॅकल्टीज पैकी. ओके. मराठी आणि मराठी लिटरेचर आपल्याकडे नाही, तरी मराठी लिटरेचर ज्यांना हवाय अशांसाठी मी सांगून ठेवते. एक म्हणजे की तुमचं स्वतःचं मराठी मधलं नॉलेज असेल तर मराठी लिटरेचर कडे जा असं मी सांगणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तुमचं आणि हे तर. अदरवाईज मराठी लिटरेचर तोही महाराष्ट्रामध्ये. मुद्दा लक्षात येतोय तुम्हाला. मराठी लिटरेचर हा मात्र सब्जेक्ट असा आहे की ज्यांनी आयदर आयुष्य घडवली नाहीतर बिघडवली. हा विषय स्पष्ट सांगते मी, असा आहे मराठी लिटरेचर. कारण हे ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला पबॅड मी का शिकू शकते, कारण मी ज्या वेळेला सुरुवात केली तेव्हा 2 ऑप्शनल होते आणि म्हणून पबॅडचा मी शिकवलाय ऑलरेडी. पबॅड ऑप्शनल आपल्याकडे मी ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे. असं सेम मी अनिल सरांबद्दल सांगतेय, हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर हे 2 ऑप्शनल होते अनिल सरांचे. आणि राहिलं जे सिलेक्शन मराठी ऑप्शनल मध्ये ड्रास्टिक डायरेक्ट 67 मार्क आहेत पेपर 1ला. 67 म्हणजे तुम्ही डायरेक्ट उचलून बाहेरच फेकले जाता. सो तुमचं नॉलेज, तुमचं पुन्हा स्व ओळखा. जर मराठी लिटरेचर तुम्ही खरंच घेऊ. कोण आहे रे हे अनोटेशन करतय? आता करा. तर आता जे मी सांगते एकदा सगळ्यांच्या काय म्हणूयात क्लॅरिटीसाठी मी जरा सांगतेय कुठले ऑप्शनल्स आपण घेतोय. पहिला आहे पोल सायन्स, ज्याला सर पण असणार आहे, धर्माधिकारी सर. दुसरा आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, अगेन त्याला सर पण असतात, 15 दिवसातून 1 सत्र. तिसरा हिस्ट्री, चौथा जॉग्राफी, 5वा सोशलॉजी, 6वा अँथ्रोपॉलॉजी आणि 7वा इकॉनॉमी. असे 7 ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याकडे शिकवले जाणार आहेत तुम्हाला. काय फिलॉसॉफी हा एक बरेच जण विद्यार्थी मागणी करतात
पण अर्थात तसे ताकदीचे जर फॅकल्टी आपल्याला मिळाले तर आपण फिलॉसॉफी सुरू करू. अदरवाईज आता हे 7 ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याकडे शिकवले जातात. आणि मराठीसाठी मी जस्ट तुम्हाला सांगून ठेवते, ज्यांना हवंय त्यांना मराठीसाठी मार्गी म्हणजे प्रवीण चव्हाण सरांकडे तुम्ही जाऊ. प्रवीण चव्हाण युनिक वाले नाही, प्रवीण चव्हाण मार्गी. सो हे काय आपलं सदाशिव पेठेमध्ये गांजवे चौकामध्ये आहे, तर तिथेही तुम्ही मराठी लिटरेचरसाठी असाल तर तिथे जाऊ शकता तुम्ही. हा काय ओके ठीक आहे. मुंबईमध्ये ऑप्शनल्स ऑफलाईन होणार आहेत का? नाही. इथं सदा बारजीची पोरं भांडतायत तर तू मुंबईमध्ये काय नाही होणार आहेत, हे फक्त सदाशिव पेठेमधनं होणार आहेत. आणि मुंबईमध्ये पुन्हा सेम लागू. आकडा मला तेवढा दाखवा, मग मी घेते मुंबईमध्ये पण ऑप्शनल्स, काही प्रॉब्लेम नाही. मुंबईमध्ये सगळी सोय आहे आपली. फ्लॅट आहे आपल्या फॅकल्टीना. 15 दिवस जाऊन मी तिथंच डांबून ठेवू शकते की घेऊ शकतात, पण मग आकडे तसे पाहिजे तर घेऊ शकतो आपण. येस. फीज बद्दल तुम्हाला त्या ग्रुप्स वरती किंवा तुम्ही चौकशी करा, एन्क्वायरी वाले सांगतील. फीज बद्दल मला माहित नसतं, मी लांब राहते फी पासून जरा, कारण ते जरा अवघड काम आहे फी हे सगळं, त्याच्यामुळे. येस. आता जरा आपण ऑप्शनल्सच्या सिलेबस कडे येऊयात. बघायचं आहे ना का नाही? बाद झालं. बघायचं आहे, नाही सोडणार आहे मी. सगळ्यात महत्वाचं की कुठल्याही ऑप्शनलला तुम्हाला 250 तर मिळायलाच पाहिजेत. 250 प्लस जायचंय आपल्याला, 300 प्लस जायचंय आपल्याला. तर काय मुद्दे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला लक्ष, हे सगळेच सांगणार आहेत. पण काय होतं की जरी सगळे सांगत असले तरी आपल्याला वाटतं अरे काय हे तर माहितीच आहे आम्हाला. ते डोक्यामध्ये घुसलं पाहिजे की काय महत्वाचं आहे. सिलेबस पाठच असला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. पहिला काय, दुसरा काय, तिसरा काय, मुद्दा पाठच. सो सिलेबस इज दी की म्हणूयात आपण फॅक्टर, की जो सगळ्यात आधी तुम्हाला माहित असला पाहिजे. म्हणून जस्ट सिलेबसवर आता पण आपण नजर फिरवणार आहोत. दुसरा प्रिव्हियस इयर. मग तुम्ही म्हणाल नाहीच आहेत आता प्रिव्हियस इयर, बरोबर की नाही? मग आता रोल कशाचा येतो? इथे फॅकल्टीचा रोल येतो. कारण एमपीएससी मध्ये कशा प्रकारचे असणार आहेत, मी कायम विद्यार्थ्यांना एक सांगत असते, तुमच्या बॅचेसवर अजून झाले नाहीयेत माझे सत्र. सगळ्यात चांगला फॅकल्टी कोण? सगळ्यात चांगला फॅकल्टी कोण? माझं मत आहे की ज्या फॅकल्टीच्या सत्रांमधनं तुम्हाला उत्तरं देता येणार आहेत परीक्षेमध्ये, कळतंय, तो फॅकल्टी सगळ्यात चांगलं पुस्तक कुठलं? ज्या पुस्तकांमधनं उत्तर. मेजॉरिटी मार्केटमधली पुस्तकं चेक करा. काय असतं की आधी क्वेश्चन पेपर पाहिले जातात, ते मुद्दे उचलून पुस्तकांमध्ये रिवाइज केले जातात. ठीक आहे. मी सौदीचं पुस्तक जरी भाषा अवघड असली तरी चांगलं का म्हणते, त्याचं कारण हे आहे की सौदीच्या पुस्तकात नंतर ऍडिशन नाही आहेत. सौदीच्या पुस्तकामध्ये आधी प्रश्न काय म्हणूयात इन्फॉर्मेशन असते, त्याच्यावरनं प्रश्न पडतात, म्हणून मी सौदीचं पुस्तक चांगलं म्हणते. आलं लक्षात? हे सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत मार्केटमध्ये खरं नाहीये, लक्षात घ्या. पहिल्या वर्षी पेज काय म्हणूयात आपण, संख्या असते पेजेसची 300, मग 500, मग 800, 1000 पर्यंत पेजेस गेलेत काही काही पुस्तकांचे. तर म्हणजे मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. प्रेडिक्शन, एक्झाम मधलं प्रेडिक्शन, दिस इज द की इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर दी गायडन्स. तुम्हाला जो अभ्यासक्रम शिकवला जातोय त्याच्यामध्ये फॅकल्टीला ते काय म्हणूयात आपण मॅच्युरिटी, फॅकल्टीचा तो आवाका असला पाहिजे की काय कशावर फोकस करायचा आहे, काय सोडून दिलं तरी चालेल, कशाचं प्रिपरेशन नोट वाईज तयार पाहिजे तुमचं, आणि मग ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्ही कसं इम्प्लिमेंट करताय आणि त्यातनं मार्क्स कसे जास्त मिळतात. आलं लक्षात? सो प्रिव्हियस इयर इथं जरी नसलं तरी युपीएससीचा अनालिसिस, 2012च्या पूर्वीचा अनालिसिस, या सगळ्याचा ताळमेळ घालून आता तिथे खूप महत्वाचं असणार आहे की प्रश्न आपण जे रायटिंग प्रॅक्टिस करून घेणार आहोत, आणि तुम्हाला काय म्हणूयात आपण त्याला काय म्हणतात रे, तुमचे लहानपणी मिळायचे अपेक्षित 21 अपेक्षित काहीतरी मिळायचे ना, हा तर तसे, हा तर ते मिळतात का अजून पण? तर तसं आपण आपल्या वेगवेगळ्या ऑप्शनल्सला म्हणा, जीएसला म्हणा की आपण हे करणार आहोत. ओके. त्याच्यामुळे फॅकल्टी तेथे खूप महत्वाचे आहे तुमच्यासाठी. पुढचा सिलेबस तर ऑलरेडी दिलाय. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बद्दल मी बोलले. बुक लिस्ट. सो प्रत्येक ऑप्शनलची एक बुक लिस्ट तुमची फायनल झालेली पाहिजे. मग आता इथे जॉग्राफीसाठी काय बुक लिस्ट आहे, तर ती आता पुढे जेव्हा मी जाईन, सिलेबस जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ठेवते, त्या मुद्द्याला मी तुम्हाला सांगत चालणार आहे की काय काय तुम्हाला करायचं. नोट्स काढायच्यात का? येस, डेफिनेटली. इतके दिवस मी एमपीएससीला सांगत नव्हते. एमपीएससीला मी काय सांगायचे की नाही काढल्या तरी चालतील तुम्ही नोट्स, पण आता मात्र तुम्हाला काही बाबतीमध्ये नोट्स काढायला लागणार आहे, आणि स्पेसिफिकली जॉग्राफी ऑप्शनलला तर नोट्स काढायच्या. कशासाठी काढायच्या ते लक्षात घ्या. जेव्हा जॉग्राफी ऑप्शनल सारखा वास्ट सिलेबस असतो, तुम्हाला शेवटच्या 2 दिवसांमध्ये तो रिवाइज करायचा असतो, आणि रिवाइज जर करायचा आहे तर तुम्हाला तो शॉर्ट करून ठेवलेला असला पाहिजे. सो शॉर्ट करताना तुम्ही चार्ट वाईज आणि हे जर करून ठेवलं असेल तर तुम्ही नुसतं चार्ट पाहिला तरी त्याच्या मागचं सगळं आठवतं तुम्हाला, आणि म्हणून आपल्याला नोट्स करून ठेवायच्यात, ते आपण वर्गातच करणार आहोत. ओके. पुढचा केस स्टडीज अगेन, मी जॉग्राफीच्या ज्या वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत की अगदी मी इकडच्या नॉर्थ ईस्ट पासून एक नकाशा काढून देऊन काठियावाड पासून
भुज रिजन पासून ते वरती केदारनाथ पर्यंतच्या सगळ्या केस स्टडी मीच देणार आहे तुम्हाला ऑप्शनल्स मध्ये. त्याच्यामुळे केस स्टडीजवर तुम्हाला दुसऱ्या कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. आणि करंट इव्हेंट मधनं कशा काढायच्या केस स्टडी हे स्वप्नील सर पण सांगतील आणि मी पण शिकवणार आहे तुम्हाला. आणि फायनली इज अप्रोच टू स्टडी. सो तुम्हाला आता कशाचा अभ्यास करायचा आहे नंतर हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता ह्या मुद्द्यावर बोलायचं नाही आपल्याला, आपण डायरेक्टली सिलेबस वरती आता जाणार आहोत. पुढे जेव्हा ऍक्च्युअल अभ्यासाला सुरुवात होईल जॉग्राफी ऑप्शनलच्या त्यावेळेला ह्या गोष्टींबद्दल मी बोलीन. आता जॉग्राफी ऑप्शनल जेव्हा बघतोय तेव्हा पहिली तर गोष्ट इकडे मी इकडे दाखवते तुम्हाला. पेपर 2 आहेत हे तर माहिती आहे. कुठलाही ऑप्शनल असला तरी पेपर 1 म्हणजे आहे की जो कन्सेप्ट रिलेटेड आहे, थेरीज रिलेटेड आहे, राईट, आणि वर्ल्ड रिलेटेड आहे. पेपर 2 कुठलाही ऑप्शनल असला तरी तो इंडिया रिलेटेड आहे, भारताशी निगडीत आहे. इतकं तर माहिती आहे. ओके, मग पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आहेत आपल्याकडे. पेपर 1 ज्याला काय म्हणूयात आपण, नावच काय दिलेलं आहे लक्षात येईल तुम्हाला. पेपर 1 तर त्याच्यात 2 केलेत पेपर 1 मध्ये. पेपर 1 मधला पार्ट 1 त्याला पार्ट ए म्हणतात आणि पार्ट बी म्हणतात. हा, पेपर 1 मधला पार्ट ए. पेपर 1 म्हणजे कुठला म्हटलो होतो आपण, प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी. मी ऑलरेडी बोलले ना तुम्हाला की जो थेरी रिलेटेड आहे. सो पेपर 1 म्हणजे काय होता, पेपर 1 प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी. पेपर 2 म्हणजे काय, इंडियन जॉग्राफी. प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी आणि इंडियन जॉग्राफी. इकडे काय असणार आहेत की भूगोलातली तत्वे आणि तिकडे काय आहेत, भारताचा भूगोल. आता पेपर 1 मध्ये आलात की जॉग्राफी मधली तत्वे, त्यात पार्ट ए आणि पार्ट बी केला आपण. पहिला जो पार्ट आहे हा आहे प्राकृतिक भूगोल, ठीक आहे, आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे तुमचा मानवी भूगोल. आलं लक्षात. पार्ट जो पहिला आपण म्हणतोय फिजिकल जॉग्राफी, ठीक आहे, प्राकृतिक भूगोल आहे हा, आणि दुसरा असणार आहे तो तुमचा ह्युमन जॉग्राफीचा पार्ट आहे. पहिला जो आपण म्हणतोय प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी 250 मार्काला आहे, आणि खालचा जो आहे तो पण 250 हे माहितीच आहे आपल्याला. आता डायरेक्ट सिलेबस वर जाऊयात आपण. सिलेबस मध्ये पहिला जो दिसतोय तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी, काय दिसतंय बघा पहिला. हा, टोटल 5 पॉइंट आहेत, 5. प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी मधला पार्ट ए बद्दल बोलतोय, पार्ट ए बद्दल. हा, फिजिकल जॉग्राफी त्याच्यात 5 टॉपिक आहेत. कुठले 5 की ज्याच्यावर खरं म्हणजे सगळं जॉग्राफी डिपेंड आहे, असे 5 टॉपिक आहेत. कुठले 5? त्यातला पहिला आहे ज्याला जिओमॉर्फोलॉजी आपण म्हणतोय. म्हणजे काय रे, स्लाइड दिसत नाहीये, दिसतीये ना स्लाइड. सगळा पहिला काय तुमचा जिओमॉर्फोलॉजी. हा, तर स्पेसिफिकली आपण काय म्हणूयात, प्राकृतिक रचना याच्याशी संबंधित असलेला हा असणार आहे तुमचा, ठीक आहे. आता बघा आपल्याला हे सगळे मी एक एक टॉपिक सांगितला की तुम्हाला लक्षात येणार आहे खरं म्हणजे. या जरा खालच्या टॉपिक्स वर डिटेल मध्ये बोलूयात आपण. फॅक्टर्स कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. फॅक्टर्स कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. हा, एंडोजेनेटिक एक्झोजेनिक फॅक्टर्स, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ क्रस्ट, हा, कंटिनेंटल ड्रिफ्ट. आता बघा मी जरा 1 मिनिटासाठी ही जी स्लाइड होती स्टॉप शेअर करते आणि तुम्हाला आता एमपीएससी ची एक स्लाइड मी तुमच्या समोर आणते. हा, ज्याच्या जीएससी स्लाइड, एमपीएससी मध्ये म्हणण्यापेक्षा आपण जीएससी आणूयात एखादी. आता ही जीएससी स्लाइड मी समोर आणली आहे तुम्हाला, चेक करा. तिथे जे टॉपिक दिसले ते इथे दिसत आहेत का, ही जीएस मी नॉर्मल शिकवतानाच्या स्लाइड्स आहेत माझ्या जीएस मधल्या. ओरिजिन ऑफ द अर्थ युनिव्हर्स, हा, इंटेरियर ऑफ द अर्थ, तिथे पण तुम्हाला दिसणार आहे हा टॉपिक. सोर्सेस कशाचे, टू स्टडी द अर्थ इंटेरियर, डिटेल मध्ये ते सुद्धा. वोल्कॅनोज, अर्थक्वेक, दिसला अर्थक्वेक सुद्धा. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट जे मी मागाशी सांगितलं तुम्हाला तिथे ऑप्शनल मध्ये हे. आणि ही जीएसची स्लाइड आहे तुमची. अर्थात जीएस असल्यामुळे जे काय सोडवायला तुम्हाला दिलेत प्रश्न ते मात्र कसे आहेत, सगळे एमसीक्यू टाइप असणार आहेत. सगळेचे सगळे एमसीक्यू टाइप्स आहेत. प्लेट टेक्टॉनिक्स, प्लेट बाउंड्री, प्लेट टेक्टॉनिक्स, ठीक आहे. अशा जर मी आणखीन काढल्या तर तुम्हाला समोर जे मी शिकवते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लँडफॉर्म डेव्हलपमेंट त्याच्या सहित सगळे तुम्हाला इकडे दिसणार आहेत. थोडक्यात म्हणतोय का आपण की सिलेबस जशाल तसा ओव्हरलॅपिंग तुम्हाला दिसतोय.
की इथे हा जो पहिला टॉपिक आहे, हा पहिल्या टॉपिक मधला ऑलमोस्ट 70% पहिल्या टॉपिक मधला आपण म्हणतोय इथला 70% सिलेबस हा डायरेक्टली ओव्हरलॅपिंग आहे. 30% का नाही म्हटलं, कारण डिटेलमध्ये जाऊन काही गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत, म्हणून 30% मी सोडून दिला त्यातला. उदाहरणार्थ कुठला म्हणतोय, इरोजन सरफेसेस, डेन्युडेशन क्रोनॉलॉजी, स्लोप डेव्हलपमेंट, हे जे खालचे आहेत हे सगळे जिओमॉर्फिक सायकल, हे जे आहेत इथपर्यंतचा सुनामीज पर्यंतचा जो आहे हा सगळा तुमचा कॉमन आहे, जीएस ला पण आणि इकडे पण. आणि हे खालचे जे आहेत जिओमॉर्फिक सायकल पासून खालचा, हे सगळेच्या सगळे काय असणार आहेत, थोडेसे जिओग्राफीशी रिलेटेड आहेत किंवा काय ऑप्शनलशी रिलेटेड असलेले टॉपिक. आता यात काय शिकायचंय रे आपल्याला जिओमॉर्फॉलॉजी मध्ये, की बेसिक पृथ्वीचा अंतरंग कसा आहे, सियाल सायमा काय आहे, इथपासून ते वेगवेगळ्या प्राकृतिक जी रचना आहे, लँडफॉर्म्स जे आहेत ते कसे निर्माण होतात, नदीनी तयार केलेली भूरूप कुठली आहेत, हिमनदीनी तयार केलेली भूरूप कुठली आहेत, त्याच्या सायकल्स कशा असतात, उन्हामुळे विरोजन होतंय म्हणजे धूप होतीये का पावसामुळे होतीये, पावसामुळे होत असेल तर त्याला काय म्हणायचं, हे सगळे जे फॅक्टर्स कशात येत आहेत जिओमॉर्फॉलॉजी मध्ये येतात. दुसरा जो आहे तुमचा तो क्लायमेटॉलॉजी. आता सेम बघा, टेम्परेचर प्रेशर बेल्ट्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे कशाबद्दल बोलतोय रे आपण, हे की दाबाचे जे पट्टे, आणि दाबाचे पट्टे म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण, दाबाचे पट्टे तुम्ही कधीतरी हे ह्याच्यात शिकलायत, परत तुमच्या जीएस मध्ये शिकलेले आहात की पृथ्वी इथे 0 विषुववृत्त 5 डिग्री उत्तरेला आणि 5 डिग्री दक्षिणेला प्रचंड हीट आहे, आणि म्हणून उष्णता जास्ती म्हणजे दाब कमी, हे माहिती ना आपल्याला, जेवढी व्यस्तानुपाती आहे उष्णता जास्ती दाब कमी. सो हे सगळे बेल्ट आणि त्याची निर्मिती जो पुन्हा जीएस मध्ये जसाल तसा आपल्याला अभ्यास ऑलरेडी करायलाच लागतो. आता पुढचा टॉपिक मी जस्ट तुमच्या नजरेखालनं घालतीये. क्लायमेटॉलॉजी मध्ये सगळंच आहे, अगदी मान्सून पासून, जेट स्ट्रीम्स पासून, वादळांच्या निर्मितीपासून, एकटा तुमचा जर काय म्हणूयात आपण क्लासिफिकेशन म्हणजे कोपेन्स क्लासिफिकेशन, त्रिवार्तास क्लासिफिकेशन आणि त्रॉनबेट. खरं म्हणजे कोपेन्स वर पण प्रिलिमला प्रश्न येऊन गेले, तुम्ही चेक करा आपले प्रश्न कोपेन वरती पण येऊन गेलेत, आलेत ना. SW म्हणजे काय, AF म्हणजे काय, MW आठवतात का, AW म्हणजे काय, सो येऊन गेलेत, पण तितके डिटेलला नाही तेवढं मी म्हणेन. पण कोपेन आणि हे त्रिवार्ता एवढं सोडलं तर उरलेलं सगळं जशाला तसं आपल्याला जीएस मध्ये पण करायला लागतं. पुढचं आहे ओशनोग्राफी. ओशनोग्राफी मध्ये मात्र डिटेलिंग आहे. ओशनोग्राफीवर इकडे आपल्याला फारसं दिलेलं नाही दिसत तुम्हाला. ओशनोग्राफी मध्ये की अटलांटिक ओशन कसा दिसतो, डायग्राम काढून घ्या, त्याच्यामध्ये कुठले डोंगर रांगा आहेत कुठले, हे एकदा करून ठेवलं की ओशन बॉटम टोपोग्राफी आपण म्हणूया. सो अटलांटिक ओशन कसा, हिंदी महासागर कसा आणि पॅसिफिक ओशन कसा. आता यावर्षी धोका आहे एवढं मान्य आहे मला, युपीएससीत हे नसतं. युपीएससीत काय असतं, गेल्या वर्षीचं अटलांटिक ओशन विचारलंय तुम्ही 100% यावर्षी करू नका. जर गेल्या वर्षी अटलांटिक ओशन विचारलंय ना, या वर्षी येणार नाही, 100% लिहून घ्या. यावर्षी काय येईल मग, आलं तर पॅसिफिक ओशन येईल, आलं तर इंडियन ओशन येईल. हा, तरी ओशन बॉटम टोपोग्राफी येणारच नाही यावर्षी इथपर्यंत, केलं तर फक्त पॅसिफिक करून ठेवा. मग काय येईल यावर्षी, जर गेल्या वर्षी ओशन बॉटम टोपोग्राफी अटलांटिक विचारले तर यावर्षी काय विचारतील तुम्हाला, सागराच्या क्षारतेबद्दल विचारतील. सो प्रेडिक्शन पुन्हा जे मी म्हणते की मग विद्यार्थ्यांना की तुम्ही हे करू नका, आता हे करून ठेवा. एमपीएससी मध्ये हे होणार नाही मला मान्य आहे, यावर्षी होणार नाही, पण तरी त्यातलं काय करून ठेवायचं. एमपीएससीत हे तर होऊ शकतं की डिटेलिंगला यावर्षी जाणार नाहीत, यावर्षी जातील ते वरचे जे शब्द वापरलेत ह्याच्यावर डेफिनेटली प्रश्न असणार आहे पहिल्या वर्षी, काय बॉटम ओशन टोपोग्राफी, कारण तो पहिलाच ओशनोग्राफी मधला टॉपिक आहे आणि डिटेलिंग वरती पहिल्या वर्षी जाणार नाहीत. याच्या वर्षी यावर्षी काहीतरी विचारतील, आयदर अटलांटिक हिंदी नाहीतर पॅसिफिक. सो यावर्षी ओशन बॉटम टोपोग्राफी डेफिनेटली करावी लागणार आहे. मुद्दा लक्षात येतो तुम्हाला, ओके. मग बायोजिओग्राफी. बायोजिओग्राफी म्हणजे तुमचं ऍग्रिकल्चर, म्हणजे सॉइल फॉर्मेशन, सॉइलचे प्रकार, प्रोफाईल्स, ते म्हणजे कसं येतं बायोजिओग्राफी मध्ये येतं. फायनली एन्व्हायरमेंटल. आता एन्व्हायरमेंट तर जशाला तसं उचला तुम्ही आणि एन्व्हायरमेंटच्या याच्यात एकही शब्द याच्यामधला नवीन नाही, एकही, नॉट अ सिंगल. सगळं जीएसचं जशाला तसं, उलट जीएसला जास्त आहे इथल्यापेक्षा. जीएसला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट होतं तुम्हाला, जे इथं नाही दिसत तुम्हाला. येतं लक्षात. बर, हे कशाबद्दल बोललो आत्ताचा हा पॉइंट आपण, हा बोललो पेपर 1A सेक्शन ए, आणि सगळ्यात जास्त सेक्शन ए च तुमचा नीट असावा लागतो तर पुढचं तुम्हाला नीट जमतं. मग सेक्शन बी वर या. आता सेक्शन बी म्हणजे काय, पर्स्पेक्टिव्ह ह्युमन जॉग्राफी. बेसिकली ह्युमन जॉग्राफी मध्ये पहिला येतो पर्स्पेक्टिव्ह इन द ह्युमन जॉग्राफी. तुम्ही जर आत्ताचा सिलेबस चेक केलात तर हा पहिला टॉपिक जशाला तसा ऑलरेडी तुमच्या सिलेबस मध्ये. कशाबद्दल बोलतोय आपण, बहुधा तुम्ही विसरूनच गेलात. एमपीएससीचा जुना सिलेबस त्यातला GS1, त्याच्यामध्ये हा जो दिलाय ना मी, हा सिलेबस एरियल डिफरन्सिएशन, शब्द जरी हे नसतील वापरले तरी सुद्धा डायरेक्टली ह्याच्यावरती प्रश्न आहेत. डायकॉटमी, ड्युअलिझम, तुमचा कोणावरती प्रश्न आहे सांगा,
एलन सेम्पेल आठवत आहेत का जे आपण घेतले? हा, एलन सेम्पेल, हम्बोल्ट, रिटर, नंतर तुमचा कोण होता तो इमॅन्युएल कांत, नंतर विडाल डी ब्लाशे, सगळ्यांचे सगळे म्हणा असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. सो हे सगळे ऑलरेडी आत्ताच्या ह्याला आहेत, आत्ताच्या सिलेबस मध्ये हे सगळे. हा, तर हे अर्थात नुसती नावं घेतली तर तुम्हाला खूप असं जड, अरे काय काय विडाल डी ब्लाशे स्पेलिंग पण येत नाही लिहिता. कसं लिहायचं? विडाल वेगळं, डी वेगळं, ब्लाशे वेगळं, का विडाल डी ब्लाशे एकत्र? सो हे काय म्हणूयात आपण, आत्ता अवघड वाटतं पण ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला नाही. कारण ह्युमन जॉग्राफी शिकताना पण इंटरेस्टिंग आहे. आणि सुरुवात कुठून होते याची, ह्युमन जॉग्राफीची? काय काय अभ्यासायचंय? तर बेसिकली हे जे डायकॉटॉमी, ड्युअलिझम वगैरे हे शब्द वापरलेत ना, अवघड वाटतात आपल्याला, पण आहेत काय? तर जॉग्राफी ऍज अ सब्जेक्ट म्हणून कधीपासून त्याची काय म्हणूयात आपण इव्होल्युशन सुरू झालं? तर अरब इरा अथवा मिडिवल काळ, जेव्हापासून ट्रेडिंग नाही, ट्रेड सुरू झाला मोठ्या प्रमाणामध्ये. सो ट्रेड सुरू झाला जहाजाच्या माध्यमातून, रस्ते, मग आता ते सागरी मार्ग असतील किंवा खुष्कीचे मार्ग असतील हे शोधायला सुरुवात झाली. म्हणून मॅप्स आले. मॅप काढल्याशिवाय तुम्हाला कळत नव्हतं. मग कोलंबस निघाला शोधायला भारत, सापडला अमेरिका. मग नंतर कोण तुमचा वास्को दी गामा, राईट. असं करत करत जगाच्या पाठीवर सगळीकडे मॅप सुरू झाले. मॅपिंग, नकाशा, अॅटलास ह्याला महत्व यायला सुरुवात झाली. आणि मग तिथपासून पुढे एक 17व्या शतकापासून पुढे हे जास्त डॉक्युमेंटेशन व्हायला लागलं. मग जॉग्राफी ऍज अ सब्जेक्ट म्हणून युनिव्हर्सिटी, तेव्हाच्या युनिव्हर्सिटीत त्याच्यामध्ये शिकवायला सुरुवात झाली. आणि मग शिकवताना कशाला महत्व द्यायचं? माणसाला महत्व द्यायचं का फक्त फिजिकल ऑब्जेक्टला महत्व द्यायचं? इथपासून सुरुवात झाली. फिजिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय रे? की अभ्यास करताना तुम्ही डोंगर, दर्या, नदी, नाले फक्त यांचा अभ्यास करायचा आहे तुम्ही, म्हणजे निसर्गाचा अभ्यास करायचा आहे का माणसाचा पण अभ्यास करायचा आहे? की डोंगर असा असेल तर माणूस त्याच्यावर असं वस्तीस्थान निर्माण करतो? सांगा बरं मला की डोंगराळ भागामध्ये मानवी वस्ती ही सघन प्रकारची असते का काय म्हणतात त्याला तुम्ही, विखुरलेली? आलं लक्षात? सो म्हणजे नुसत्या फिजिकल जॉग्राफीचा अभ्यास करताय तुम्ही का त्याच्यावर आधारित मानवाचा पण अभ्यास करताय? ह्याला महत्व यायला सुरुवात झाली. आणि मग भांडणं लागली. आधीचे जॉग्राफर्स म्हणत होते काही गरज नाही माणसाचा अभ्यास करायची. का? कारण नेचर इज इम्पॉर्टंट, नेचर इज डॉमिनंट. सो निसर्ग हा काय करतो की सगळ्या मर्यादा घालून देतो आणि त्याच्यामध्येच माणसाला जगायला लागतं. सो माणूस हा निसर्गाच्या वरती कधीच असू शकत नाही. हे कोण सांगताय? आधीचे सगळे जॉग्राफर्स सांगतायत. आणि त्याच्यात हे जे मी नावं घेतली, इमॅन्युएल कांत असेल, काय म्हणे, सगळेच खरं म्हणजे आधीचे जॉग्राफर्स तुम्हाला हे सांगतायत. आता मग त्याच्यात काही वेळेला काय म्हणायला सुरुवात झाली, अरे असं नाहीये ना तुम्ही, बरं आधीचे काही जॉग्राफर्स काय म्हटले, माणसाला विचारात पण घेऊ नका. माणूस डॉमिनंट आहे का निसर्ग डॉमिनंट याचा विचारच करायची गरज नाही, कारण माणसाचा अभ्यासच करायचा नाही आपल्याला. आपल्याला अभ्यास कसं करायचा आहे? डोंगर रांगा, नद्या, प्लॅटू रिजन्स यांचा फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. मार्ग कुठून जातात, खिंड कुठं आहे याचाच फक्त अभ्यास करायचा आहे. हे जे जॉग्राफर्स म्हणत होते याच्या बरोबर दुसरे जॉग्राफर्स काय म्हटले, नाही ना, जर तुम्हाला डोंगर रांग दिसतीये, हिमालया दिसतोय, आलेले वारे त्याला अडवले गेले, वारे अडले म्हणून पाऊस पडला, पाऊस ज्या पद्धतीने पडला म्हणून गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये शेती निर्माण झाली, शेतीवर आधारित उद्योगधंदे निर्माण झाले. म्हणजे काय दिसतंय तुम्हाला, मानवाला सुद्धा इन्क्लूड केलं याच्यामध्ये. आणि कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप आली. सो अभ्यास करताना युनिव्हर्सिटीमध्ये जी पुस्तकं लिहिली गेली, भांडणं याच्यावर होती जॉग्राफरची, पुस्तकामध्ये लिहायचं काय? पुस्तकामध्ये फक्त निसर्ग लिहायचा का कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप करून माणसाला पण लिहायचं? आणि म्हणून ड्युअलिझम आणि डायकोटॉमी. काही जण काय म्हणतात, अरे तुम्ही माणसाचा पण करा, तुम्ही निसर्गाचा पण करा. याला काय म्हणतो आपण? ड्युअलिझम, एकत्र करा. काही जण काय म्हणतात की असं चालत नाही, माणसाला बिलकुल महत्व नाही, त्याला काय म्हणतो आपण? निसर्ग डॉमिनंट आहे असं म्हटलं जातं, राईट. त्याला म्हणतात डिटर्मिनिझम, निश्चयवाद. हा शब्द आहे आत्ताच्या सिलेबसमध्ये तुम्हाला, निश्चयवाद. सो निश्चयवाद म्हणजे काय की फक्त आणि फक्त निसर्ग महत्वाचा आहे, निसर्ग हाच डॉमिनंट आहे, मानवाला त्याच्याप्रमाणे जुळवून घ्यायला लागतं. आणि मग उदाहरणं खूप वेगवेगळी दिली जातात. उदाहरणार्थ काय की अलास्का रिजन असेल तर त्या भागामध्ये तुमची घरं वेगळी असणार आहेत, कोकण असेल तर घरं वेगळी असणार आहेत, आणि पश्चिम महाराष्ट्र असेल तर घरं वेगळी असणार आहेत. आलं लक्षात? अगदी राहणीमानापासून, खाण्यापासून ते सगळ्या गोष्टींमध्ये, कल्चर पर्यंत सगळ्यावरती परिणाम कोणाचा होतो? निसर्गाचा होतो. म्हणजे काय, फायनली माणसाला जुळून घ्यायला लागतं निसर्गाशी. सो डायकॉटॉमी, कोण महत्वाचं आहे, हा महत्वाचा का तो महत्वाचा? सो काही जण सांगतात की अरे भांडण नका करू, एकत्र अभ्यास करा. काही जण सांगतात नाही नाही, हे नाही, हेच महत्वाचं. हे शब्द जे आपण आता पाहिले, ड्युअलिझम, डायकॉटॉमी, हे शब्द मी तुम्हाला इथे, पर्स्पेक्टिव्ह काय आहे, अभ्यास करतानाचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे. काही वेळेला सांगितलं जातं जॉग्राफी इज अ सायन्स, काही वेळेला सांगितलं जातं जॉग्राफी इज अ आर्ट.
ओके. सो जॉग्राफी इज अ सायन्स जर म्हणायला गेलात तुम्ही, त्याचा अर्थ कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप आली. मग डोंगरामुळे वारं अडवलं गेलं म्हणून ढगांची निर्मिती म्हणून पाऊस पडला. सो त्याचा अभ्यास कसा करायचा हे याच्यामध्ये येतं. आणि नाही तर दुसरं काय म्हणतो आपण, डायरेक्ट ऑब्झर्व डेटा. तुम्ही जा हिमालयामध्ये, उंची मोजा, किती उंची लिहून काढा, किती किलोमीटर पर्यंत लांब आहे तेवढं. सो ऑब्झर्व डेटा काय तेवढं लिहून काढा. सो या सगळ्यावर पर्स्पेक्टिव्ह ते इथे येत आहेत. आणि ते सगळं त्यात काय म्हणूया तशा इंटरेस्टिंग वेनी हे सगळं, अर्थात हे जर नुसतं वाचलं तुम्ही तर हे सगळं डोक्यावरनं जाणार आहे. सौदी सरांचं पुस्तक जर जॉग्राफी ऑप्शनल असेल, आणि मी शिकवण्याच्या पूर्वी सौदी सरांचं पुस्तक ह्युमन जॉग्राफीसाठी मी सांगते वाचायचं नाही. ठीक आहे. आणि अनुभव आहे इथे बसलेल्या काहींना की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की शिकवलं तर ते समजणार आहे, शिकवलं नाही तर मग ते समजायला खूप प्रॉब्लेम होणार आहे. ऑलरेडी सौदी सरांची लँग्वेज खूप अवघड आहे त्याच्यामुळे. सो ह्युमन जॉग्राफी वाटताना अवघड वाटू शकतो, पण तो नाहीये तेवढा अवघड. आणि नोट सगळ्या मी देणार आहे तुम्हाला ह्युमन जॉग्राफीच्या. आता पहिला पर्स्पेक्टिव्ह सोडून द्या तुम्ही. पुढचा बरं, तरी पर्स्पेक्टिव्ह मध्ये इव्होल्युशन लक्षात घ्यायला लागेल तुम्हाला. 1920 मध्ये मुख्य थेरीज आल्या. 1920 नंतर पुढे आलं की नाही माणसाला घ्या महत्व द्या, म्हणून मानवी बिहेवियरवर आधारित मॅन इज अ इमोशनल मॅन नॉट अ इकॉनॉमिकल मॅन अशा अर्थाने वेगवेगळ्या थेरीज मांडल्या गेल्या. आणि म्हणून की मानवी काय म्हणूयात इमोशनचा विचार करून वेगवेगळ्या थेरीज आल्या. मग लक्षात आलं की नाही आपल्याला काय करायचंय, आपल्याला मॅथ्सचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ काय की इंडस्ट्री कुठे लोकेट करायची आहे, तुम्हाला इंडस्ट्री लोकेट करायची असेल तर 3 फॅक्टर्स महत्वाचे मानले गेले. आणि इथे आहे तुमचं रॉ मटेरियल, इथे आहे मार्केट, आणि इथे आहे तुमचं काय म्हणूयात लेबर. ठीक आहे. सो इंडस्ट्री सरळ सरळ काय करा तुम्ही परपेंडिक्युलर टाका, इथे येणार आहे तुमचं इंडस्ट्रियल लोकेशन. पण दरवेळेला असं ठरतं का इंडस्ट्रियल लोकेशन, मग एखादी इंडस्ट्री असते ती काय असते, रॉ मटेरियल त्याचं जड असतं. जर जड असेल तर ती काय कुठं असावी लागेल, रॉ मटेरियलच्या जवळ असावी लागेल. कारण जड जर आहे तर रॉ मटेरियल मधनं ते निघून जाणार आहे, फायनल प्रोडक्ट हलकं आहे, म्हणून उलट तुम्हाला इथून लांबपर्यंत मार्केट करणं सोपं आहे. मला लक्षात. सो मॅथ्सचा वापर करा असं काही जण म्हटले, मग मॅथ्सचा वापर खूप जास्ती केला की मग काय झालं, पुन्हा त्याच्यावर विरोधातल्या थेरीज उभ्या राहिल्या. असं करत करत फायनली आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट पर्यंत. मी आज त्याच्यावर डिटेल बोलणार नाहीये तुम्हाला, पण ह्युमन जॉग्राफी मी पुन्हा एकदा सांगतेय की त्याचे डिटेलिंग आणि हे सगळं आपण त्या वेळेला बोलूयात. ओके. आता एकदा मला हे सांगून घेऊ देत की सिलेबसचा पहिला पेपर, आणि मग मी तुम्हाला त्याचं पुस्तक सांगणार आहे. ओके. आता बघा, इकॉनॉमिक जॉग्राफी म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण, की सगळीकडे असलेल्या इंडस्ट्रीज कुठल्या प्रकारच्या आहेत, कशाच्यावर बेस्ड आहेत, ऍग्रिकल्चर रिजन्स कसे आहेत, प्रायमरी ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत, सेकंडरी ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत, हे सगळं इकॉनॉमिक जॉग्राफी मध्ये येत आहे. पॉप्युलेशन सेटलमेंट, सो कशा प्रकारच्या सेटलमेंट असतात, नदीच्या काठी कशा होतात, रस्त्यांच्या किनाऱ्यावर कशा होतात, अर्बनायझेशन म्हणजे काय, अर्बन रुरल फ्रिंज म्हणजे काय, किंवा नगर म्हणजे काय, शहर म्हणजे काय, मेगापोलिस म्हणजे ज्याला आपण महानगर म्हणजे काय, आणि मेट्रोपोलिस महानगर, आणि महाकाय नगर म्हणजे काय, त्यांच्या डेफिनेशन कशा असतात, उदाहरणं कशी असतात, ते सगळं इथं पॉप्युलेशन सेटलमेंट मध्ये येणार. खालचं रिजनल प्लॅनिंग. आता रिजनल प्लॅनिंग म्हणजे काय रे, कन्सेप्ट ऑफ रिजन, एखाद्या भागाचं रिजनल प्लॅनिंग, की एक रिजन घ्या छोटासा, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी कशा कशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, त्याच्यासाठीचा हा टॉपिक आहे रिजनल प्लॅनिंग. आणि फायनली मॉडेल्स अँड थेरीज, त्यातलं ऑलरेडी एक बोलले मी, मॉडेल्स अँड थेरीज मधलं हे कुणाचं आहे सांगता येईल का रे, कोणी दिलं होतं हे, वेबर्स मॉडेल फॉर द इंडस्ट्रियल लोकेशन. वेबरनी दिलेलं मॉडेल आहे. हाच वेबर तिकडे पबॅड मध्ये पण आहे, वेबरची थेरी आहे पबॅड मध्ये पण जसं इमॅन्युअल कांत मी म्हंटल मगाशी, तो तिकडे इथिक्स मध्ये पण आहे आणि इकडे आपल्या जॉग्राफी मध्ये पण आहे, तसं इथे मी बोलले. सो हे काय मॉडेल आहे ना, हे एक प्रकारचं. त्यांनी काय सांगितलं, समजा प्रश्न आला, एक्सप्लेन द वेबर्स मॉडेल फॉर द इंडस्ट्रियल लोकेशन. सो वेबरनी कधी दिलं हे सांगायचं, कुठल्या पुस्तकात दिलं हे सांगायचं, मग कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड, 3 फॅक्टर्स महत्वाचे, रॉ मटेरियल, मार्केट आणि तुमचं काय लेबर. मग खाली किती डायग्राम काढून दाखवायची. मग बदलू कसं शकतं, की जर वेट लुझिंग इंडस्ट्री असेल तर काय वेट गेनिंग इंडस्ट्री. वेट गेनिंग अशी काही नसते, किंवा त्याला काय म्हणूयात आपण, वेट लुझिंग आणि स्टेटस को इंडस्ट्री, की आहे तसं तसं. उदाहरणार्थ काय, कुठली इंडस्ट्री तसं तशी असते, साखर वेट लुझिंग आहे, कॉटन. सो टेक्सटाईल इंडस्ट्री काय आहे, जेवढ्याला तेवढं त्याचं वजन राहतं. सो त्याच्याप्रमाणे बदलेल, त्याच्या उदाहरणांसहित ते. हे काय झालं, मॉडेल्स अँड थेरीज झाल्या. असे वेगवेगळे मॉडेल्स इथं आपल्याला विचारले जाऊ. आलं लक्षात इथपर्यंत. हे कशाबद्दल बोललो रे, पेपर 1 बद्दल बोललो. आता तरी मी तुम्हाला, आता पेपर 1 बद्दल तुम्ही मला विचारणार आहात की आता काय बुक लिस्ट, बरोबर ना. मी म्हणणार आहे पेपर 1 मधल्या फक्त पार्ट ए ची बुक लिस्ट आता घ्यायची, पार्ट बी ची बुक लिस्ट मी सांगणारच नाहीये तुम्हाला. खरं म्हणजे दोन्हीसाठी एकच,
ते म्हणजे काय, सौदीचा खंड एक. खंड एक सौदी सरांचा, मराठीमध्ये सौदी सरांचा खंड एक. इंग्लिशमध्ये ज्यांना हवंय सविंद्र सिंग, सविंद्र सिंग. मराठीमध्ये ज्यांना हवंय सौदीचा खंड एक. मग तुम्ही मला विचाराल आता की भूगोल आणि पर्यावरण का भूगोल आणि कृषी? दोन्ही नाही, सौदीचं खंड एक अशाच नावाचं पुस्तक आहे. हा, फक्त पार्ट ए साठी सांगितलंय. ऍक्च्युली पार्ट बी पण थोडंसं आहे का त्याच्यामध्ये, आहे ना, इकॉनॉमिक जॉग्राफी हे सुद्धा आहे खरं तर, पण तेवढ्यावर डिपेंड राहून नाही चालत. मग ते पार्ट मी त्या वेळेला सांगेन तुम्हाला, आणि त्या नोट्स पण मी तुम्हाला शेअर करीन त्या वेळेला. ठीक आहे. आणि झालं का, सौदीचं खंड ए सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. आणि बोर्डाची पुस्तकं अर्थात एनसीईआरटी हे सगळे येणारच आहे तुम्हाला. ह्युमन जॉग्राफीसाठी 2-3 इंग्लिश पुस्तकांमधून आपल्याला काढायला लागतं. आर डी दीक्षित असेल किंवा कुठलं आपलं सुदीप्त अधिकारी, आर डी दीक्षित, सुदीप्त अधिकारी. पण ही पुस्तकं तुम्ही वाचायची नाहीयेत. आता तुमची डिमांड, तुम्ही वाचा आणि आम्हाला द्या, तर ते मी देणार. ठीक आहे. सुदीप्त अधिकारी. भूगोल आणि कृषी हे जीएस साठी आहे. मी सांगतेय ते ऑप्शनलची पुस्तकं सांगतेय, आणि म्हणून भूगोल खंड 1चं पुस्तक आपल्याला वापरायचंय सौदींचं. इंग्लिश मध्ये काय सांगितले मी, सविंद्र सिंग फिजिकल जॉग्राफी नावाचंच पुस्तक आहे सविंद्र सिंग. खरं म्हणजे युपीएससीचा अभ्यास करताना मी जिओमॉर्फोलॉजी साठी सेपरेट पुस्तक सांगते सविंद्र सिंगचं. जिओमॉर्फोलॉजी बाय सविंद्र सिंग. सविंद्र सिंगची पुस्तकं किती आहेत सांगते मी. सविंद्र सिंगचं एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे फिजिकल जॉग्राफी सविंद्र सिंग. दुसरं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे जिओमॉर्फोलॉजी सविंद्र सिंग. तिसरं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे क्लायमेटॉलॉजी बाय सविंद्र सिंग. चौथं पुस्तक आहे ओशनोग्राफी बाय सविंद्र सिंग. मुद्दा लक्षात येतोय. आता तुम्ही ठरवायचंय, मी जे म्हणते ना तुम्हाला की तुम्हाला ही, आणि प्रत्येकाची साईज एवढी एवढी, मग आता सगळं एकत्रित असलेलं फिजिकल जॉग्राफी सविंद्र सिंग एवढं वापरायचंय का, जिओमॉर्फोचं एवढं, क्लायमेटोचं एवढं, ओशनचं एवढं, बायोजिओचं एवढं, एन्व्हायरमेंटचं एवढं, अशी 5 पुस्तकं आहेत सविंद्र सिंगची. आलं लक्षात. मग ती 5 करायची का नाही करायची आहे, काय करायचंय, फक्त फिजिकल जॉग्राफी बाय सविंद्र सिंग एक पुस्तक करायचंय आपल्याला. डन. एमपीएससी युपीएससीला तरी मी जिओमॉर्फोलॉजीला सजेस्ट करते, उरलेलं सगळं सविंद्र सिंगच्या फिजिकल मधनं. पण जिओमॉर्फोलॉजी मात्र तुम्ही जिओमॉर्फोलॉजी बाय सविंद्र सिंग मधनं जा डिटेल मध्ये. पण मी हे एमपीएससी ला सजेस्ट करणार नाही. एकच पुस्तक करायचंय. तुम्हाला काय हवंय, एकच हवंय ना, एकच पुस्तक. मग ठीक आहे. जर इंग्लिश असेल तर हा, सौदीचं खंड 1 रवीना येते मी पुढे. खंड 1 काय सांगितलं मी, खंड 1 म्हणजे काय, पेपर 1 साठी. खंड 2 करायचं नाही का, करायचंच आहे, पण ते पेपर 2 साठी. आपण पहिल्याचा सिलेबस बघितला ना फक्त आता. पेपर 2 साठी खंड 2. थोडक्यात मी आत्ता पुरतं तुम्हाला काय सांगतेय, तर सौदीची दोन्ही पुस्तकं खंड 1, दोन्ही म्हणजे भूगोल कृषी आणि भूगोल पर्यावरण नाही, खंड 1 आणि खंड 2 ही पुस्तकं सौदीची, जर मराठीत करायचं असेल तर. ठीक आहे. आणि अर्थात मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की जॉग्राफी शिकवल्यानंतर ते वाचा, जास्ती सोपं जाईल. सौदीचं तेवढंच एक प्रॉब्लेम आहे, थोडी लँग्वेज हार्ड आहे, आणि काय म्हणूया तसं अरसिक पुस्तक आहे. डायग्राम्स आहेत पण असं रंगीबेरंगी नाही, सरळ सोट एकसारखं लावलेलं असं पुस्तक आहे. त्याच्यामुळे थोडं काही ना ते जड वाटू शकतं, पण चांगलं आहे असंच मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. मग आता पेपर 2 जस्ट नजरेखालनं घालूयात आपण. बरं, इथे मी जीएसचा सिलेबस जस्ट डोळ्यासमोर तुम्हाला दिलाय कंपॅरिझन साठी. तुम्ही जर वरचं नीट वाचलं तर लक्षात येणार आहे तुम्हाला. वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी म्हणजे काय रे, क्लायमेटॉलॉजी, जिओमॉर्फोलॉजी, ओशनोग्राफी, तिन्ही एवढ्या एका शब्दात आलं. वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी म्हणजे एवढं तिन्ही एका शब्दात आलं, तीनही टॉपिक डायरेक्टली. ठीक आहे. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस दी वर्ल्ड, म्हणजे जगाच्या पाठीवर पण आणि भारतात पण सगळं काय की जे रिसोर्सेस आहेत, साधन काय म्हणूया त्याला आपण, संसाधन जे आहेत ते सगळं, म्हणजे काय, अगदी तुमच्या जमिनीपासून, मातीपासून ते बायोडायव्हर्सिटी पर्यंत
ते अगदी काय इंडस्ट्रीयल पर्यंत असे सगळे संसाधनं कुठे कुठे आहेत, प्रायमरी सेकंडरी टर्शरी इंडस्ट्रीजचे लोकेशन्स असं पण विचारलंय बघा. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ दी प्रायमरी सेकंडरी टर्शरी सेक्टर इंडस्ट्रीज इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. सो वेबरची मॉडेल तिथं पण, जीएस ला पण वेबरचं मॉडेल बघायचंय खरं म्हणजे तुम्हाला. आलं लक्षात? आणि पुढचं इम्पॉर्टंट जिओफिजिकल फेनॉमेना सच एज अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लोन. काय राहिलं सांगा आता? जिओग्राफीचं सगळंच आलं याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर. पहिला वर्ड आहे ना वर्ल्ड जिओग्राफी, त्याच्यातच आलं खरं तर सगळं. वर्ल्ड जिओग्राफीत इंडियन जिओग्राफी पण आलं, महाराष्ट्र पण आलं. ठीक आहे, सगळंच येतंय त्याच्यामध्ये. ठीक आहे. पेपर 2. ओके, तरी मी इथे आता क्वेश्चन पेपर घेणार नाहीये डायरेक्टली तुम्हाला. क्वेश्चन पेपर मी जो युपीएससीचा आता, कारण एमपीएससीचा नाहीच आहे ना रेफरन्स आपल्याकडे, किती लिहायचंय जस्ट तुम्हाला की कसा असतो एवढं डोळ्यासमोर असावं म्हणून जस्ट दाखवतीये मी. इथे हिंदी आणि इंग्लिशमध्ये, तुम्हाला तो मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे असाच, वरती मराठीमध्ये खाली इंग्लिशमध्ये असणार आहे. ठीक आहे. हॅलो विनस्टॉर्म, मला माहितीये हाच तर तो प्रश्न होता ज्याच्याबद्दल मी बोलले की हा प्रश्न जबरदस्ती लिहून आला अभिजित, जे त्याला माहित नव्हतं आणि तिथे गणला. ठीक आहे. आणि पहिलाच प्रश्न तुम्हाला लक्षात येत आहे का? पहिल्यालाच अशी गुगली टाकतात ते आणि मग प्रॉब्लेम होतो आपल्याला. ठीक आहे. पहिले 2 तसे दिसत आहेत तुम्हाला. मॅपिंग इम्पॉर्टंट फॉर दी अनालायझिंग जिओ हायड्रोलॉजिकल. ठीक आहे. तिसऱ्याला या मरीन रिसोर्सेस आर इकॉनॉमिकली व्हेरी सिग्निफिकंट. सागरी संसाधनं आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाची असतात. तर एक्झाम्पल सहित सांगा. आता हे तर तुम्ही जीएसचे आन्सर म्हणून सुद्धा लिहू शकता 10 मार्कांना, आताही लिहू शकता. सागरी संसाधनं कुठली कुठली? अगदी तुमच्या कोरल रीफ पासून, माशांपासून ते कॉन्टिनेंटल शेल्फवर सापडणारं हायड्रोकार्बन रिसोर्सेस, क्रूड ऑइल आणि याच्या सहित सगळं. सो आले ना सगळे. 3 माहित असले तरी उत्तर होतंय तुमचं याच्यामध्ये. मुद्दा कळला तुम्हाला? पहिले 2 अवघड आहेत जे मी तुम्हाला सांगत होते आणि त्यांनी रिॲक्ट होतो आपण जिओग्राफीच्या पेपरला. पुढचं बघा बरं. विच फॅक्टर्स इन्फ्लुएन्स द ग्रोथ ऑफ द वाईल्ड प्लांट्स इन इंडिया? डिस्कस देअर इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. वाईल्ड प्लांट म्हणजे कशाबद्दल? आपण इंडिजिनस येतात देशीय ज्या स्पेसीज आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. हिरडा, बेहडा, आठवतंय? यांच्याबद्दल जस्ट तुम्हाला हिंट दिली तरी याची उत्तर लिहू शकणार आहात तुम्ही. पुढचं काय? डिस्कस दी प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द लिव्हिंग एन्व्हायरमेंट इन मिलियन प्लस सिटीज. सो थोडक्यात काय म्हणतो आपण? मिलियन प्लस म्हणजे कोणाला म्हणतो? मेट्रोपोलिस, पुणे. सो पुण्यामध्ये राहण्याच्या समस्या काय हे काय म्हणली? हा आत्ताही लिहू शकणार आहात तुम्ही. मुद्दा कळला मी काय म्हणते थोडक्यात? प्रश्न उलटे हे तरी युपीएससीचे आहेत. एमपीएससीचा मी 2011-12चा आणला तर इतके सोपे प्रश्न आहेत तुम्हाला लक्षात येईल की जिओग्राफीचे प्रश्न प्रचंड सोपे आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. येस, आता मी ते आणले नाहीयेत. जेव्हा आपण जिओग्राफीला ऍक्च्युअल शिकवायला सुरुवात करू 5 ऑगस्टला, त्यावेळेला मी तुम्हाला ते सांगेन की कशा पद्धतीचे आहेत. हा, आता युपीएससीला सुद्धा, सॉरी एमपीएससीला सुद्धा हे बऱ्यापैकी असं येणार असं दिसतंय मला. हे अशा प्रकारचे काय असतात? ते आन्सर शीट्स असतात. म्हणजे दोन्ही बाजूंनी काय असतं? असं बॉर्डर असते आणि याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असतं. थोडक्यात इतके दिवस तुम्ही तुमच्या वह्या बघू. आता ही वही फेकून द्यायची. फेकून म्हणजे ऍक्च्युअली फेकून देऊ नका, पण म्हणजे आता इथून पुढे ब्लँक पेजेस लागणार आहेत आपल्याला. आहे ब्लँक पेजेस भावनाकडे आहे. सो ब्लँक पेजेसच कंपल्सरी आता वापरायचे. काय ही छोट्या छोट्या गोष्टी असतात. ब्लँक पेजेसवर लिहायला जर अचानक गेला तुम्ही तर आयदर असं तिरकवर जातं नाही तर असं खाली येतं. सो तुम्हाला सरळ लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणून नोट्स पण तशाच पाहिजेत आपल्याला. राईट, जस्ट इन्फॉर्मेशन साठी दिलं होतं. आता या बरं पेपर 2 मी जस्ट नजरेखालनं दाखवतीये. फिजिकल सेटिंग म्हणजे काय रे? की भारतामधली ड्रेनेज सिस्टीम म्हणजे काय रे? ड्रेनेज म्हणजे नाला का म्हणजे किंवा आपलं हे का? ड्रेनेज म्हणजे काय? नदी प्रणाली. सो मराठीमध्ये हे मी करणार आहे आता मधल्या काळामध्ये. हे सगळा सिलेबस मराठीमध्ये मी स्वतः रूपांतरित करून देणार आहे तुम्हाला. स्पेस रिलेशनशिप म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण? भारत आणि भारताच्या शेजारच्या देश. हा, स्ट्रक्चर अँड रिलीफ म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण? वेगवेगळे जे भारतामध्ये असलेले लँडफॉर्म, भूरूप. ड्रेनेज सिस्टीम म्हणजे नदी प्रणाली भारतातली. फिजिओग्राफिक रिजन्स म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण? तर भारताची प्राकृतिक रचनेमध्ये असणारे वेगवेगळे विभाग, प्राकृतिक विभाग भारताचे. हिमालयन काय म्हणूयात आपण? माउंटन विभाग, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारताचे काय किनारी भाग, काय डेक्कन प्लॅटू, दख्खनचं पठार, हे सगळ्यांबद्दल बोलतात. रिसोर्सेस ऑलरेडी जीएस मध्ये आलंच होतं, लँड आणि हे सगळं. ऍग्रिकल्चर हे ऑलरेडी काय ऍग्रिकल्चरच्या पार्ट मध्ये आपल्याला करायलाच लागतं. इंडस्ट्री तर वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री, पार्क, कॉटन, ज्यूट, टेक्सटाईल, आयर्न, स्टील पासून
सगळ्या इंडस्ट्रीज आपल्याला बघायला लागणार आहेत. अगेन GS3 ची काय म्हणूयात एकमेकांवर ओव्हरलॅप होतं. GS3 मध्ये हे सगळं विचारलं जातं आपल्याला. ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, ट्रेड. मग इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा टॉपिक आहे आपल्याला GS3 मध्ये. अगेन रोड, रेल्वेज, वॉटरवेज, एअरवेज हे सगळं तिथं बघायला लागतं. PPP मोड हे सगळं तिकडे आहे GS3 मध्ये आपल्याला. नंतर कल्चरल सेटिंग्स, मग ह्याच्यामध्ये सोसायटी येतं सगळं. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंडियन सोसायटी, रेशियल, लिंग्विस्टिक, इथनिक डायव्हर्सिटीज, रिलिजियस मायनॉरिटीज, हे सगळं आपल्याला कुठे सोसायटीमध्ये अभ्यास. थोडक्यात दिसेल जॉग्राफीचं सगळं सोसायटीत करायचंय, पॉलिटीत करायचंय, हिस्ट्रीत करायचंय, नाहीतर इकॉनॉमीत करायचंय. सगळीकडे हे सगळेचे सगळे पॉईंट तुम्हाला दिसणार आहेत. मी सिलेबस सगळ्यांना हाताशी द्यायला लावणार आहे. हा एकदा नजर घाला सिलेबसवरनं, कारण डिटेल आता मी सगळं बोलू शकणार नाहीये. शेवटचा पॉईंट कंटेम्पररी इश्यू, याचा तर अभ्यासच करायचा नसतो. का करायचा नसतो? कारण हा सगळा जीएसचा टॉपिक आहे, अख्खा जीएसचा टॉपिक आहे हा. कशाबद्दल? इकॉलॉजिकल इश्यूज, एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स, लँडस्लाइड, अर्थक्वेक, सुनामी, फ्लड, ड्रॉट, सगळं जीएस मध्ये करायचं आहे आपल्याला. राईट. सो सिलेबसचे पॉईंट मी तुम्हाला दाखवले. आणि सगळ्यात शेवटचं एक महत्वाचं आहे, तर ते म्हणजे काय? विल रिक्वायर आन्सर वन कंपल्सरी मॅप क्वेश्चन. म्हणजे कशाबद्दल बोललंय या जरा, म्हणून मी इथे दाखवते मॅप. पेपर 2 जो आहे म्हणजे भारताचा भूगोल, त्याच्यामध्ये फक्त मॅप आहे. किती मार्कांना मॅप आहे? वरती यादी दिसेल तुम्हाला इथे किती मार्कांना मॅप आहे. आणि तो कदाचित जसेल तसा असणार आहे 20. प्रत्येक एक विचारलाय तो 2 मार्काला आहे. लक्षात घ्या. अशी किती 10ची उत्तर लिहायची आहेत. तुम्हाला एकीकडे लोकेशन दाखवायचंय आणि दुसरीकडे काय करायचंय? लोकेशन दाखवायचंय आणि दुसरीकडे काय करायचंय? तर त्याचं एक काय 40 शब्दामध्ये त्याचं माहिती लिहायची आहे. ठीक आहे. आता ज्यांना ज्यांना शिकवलंय मी इंडियन जॉग्राफी, जरा सांगा रे यातलं काय आठवतंय का तुम्हाला? जीएस ज्यांना मी शिकवलंय, आहेत का कुणी असे ज्यांना जीएस शिकवलंय? मला तूच आठवतीयस, अजून कुणी आहे का? तुम्हाला लक्षात येईल, अरे जीएस मध्ये करतोय ह्याचा अभ्यास आपण. वधवान हे काय तुमचं पोर्ट, आता करंट इव्हेंट मध्ये वधवान माहिती आहे ना तुम्हाला? का नाही माहिती? अजून तुम्ही करंटचा अभ्यास सुरू नाही केलाय. वधवान पोर्ट भारताचं महत्वाचं पोर्ट म्हणून डेव्हलप केलं जातंय वधवान पोर्ट. त्याच्याबद्दल सगळं करंट इव्हेंट मध्ये सुरू आहे. ठीक आहे. एक वेळ मी म्हणेन सलखान सोडून द्या तुम्ही. कुर्ग, कुर्ग पाकिस्तानच्या बॉर्डरला येतं का? कुर्ग कुठे येतं? कर्नाटक. कुर्ग आणि उटी हे 2 महत्वाचे ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आहेत, कुर्ग आणि उटी. ठीक आहे. माहू कुठे ऐकलं? माहू तर जीएस मध्ये पण शिकवलंय मी तुम्हाला इंडियन जॉग्राफीत. माहू कुठे येतं? थँक्यू. मध्य प्रदेश. माळवा प्लॅटू. माहू कशासाठी फेमस आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालाय माहू मध्ये. राईट. हे सगळं शिकतोय आपण, जीएस मध्ये शिकतोय हे आपण. बर, नंतर बारगड आणि तुतीकोडी पण मी म्हणेन की सोडून द्या एक वेळ. अटल टनेल सांग ताई, कुठे वाचलं तुझ्या जीएसच्या ह्याच्यामध्ये? अटल टनेल लिहून दिले आपण. रोहतांग पास, खिंडी ज्या बघितल्या आपण त्याच्यात रोहतांग पास, अटल टनेल. ठीक आहे. पुढे गुरुशिखर कुठे? अरवली. त्याचे डिटेल मी अख्खं ते लिहून दिलेलं आहे तुम्हाला. बुमला पास, बुमला पास खाली बुमला होतं शेवटचं. कुठे सांगितलं होतं आठवा? अगेन मला तू आणि तुम्ही दोघं दिसताय जुन्या बॅच मधले, तुम्हालाच मी धरणार. मग कुठे बघितलंय बुमला पास? आणि ते काय मी ह्या वर्षी इथं आलाय म्हणून मी शिकवते असं नाही. 2020चा क्वेश्चन पेपर होता. हे मी अगदी 2013 पासून शिकवायला लागले तेव्हापासून बुमला सांगते. बुमला पास ही भारतामध्ये जेव्हा 1962चं युद्ध झालं, चीन युद्ध, भारतामध्ये ज्या खिंडीतनं प्रवेश केला चायनानी, ती पास म्हणजे बुमला. त्याच्यामुळे आपल्यासाठी माहितीच असावी ती पास. अशी पास आहे बुमला. बुमला बॉर्डर अरुणाचल प्रदेश. आणि ते मी आपलं जे मी भारत दर्शनाने सांगत असते, बुमला स्वतः मी जाऊन पाहिलंय आणि काय काय आहे तिथे. सो ते मी दरवेळेला तुम्हाला एक्सप्लेन करतेच. बुमला, बोमदिला, तवांग, आठवतंय का हे सगळं? हे आपण बोलतो इंडियन जॉग्राफी मध्ये. सो जे इकडे तुमच्या काय म्हणूया जॉग्राफी ऑप्शनल मध्ये, ते तसंही त्यातले निम्मे 5 तर म्हणजे 10 मार्काचं तर ऑलरेडी जीएस मध्ये करतो आपण. मग उरलेल्या 10 मार्काचं आपल्याला काय ऑप्शनल मध्ये करायला लागतं, करंट इव्हेंट मध्ये करायला लागतं. ठीक आहे. ओके. तरी मी आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग म्हणजे खाली आपण काय म्हणूया असे डिटेल खाली प्रश्न मी आता दाखवत नाहीये तुम्हाला हे सगळे. आता काय इंडियन जॉग्राफीसाठी काय वाचू असं जर तुम्ही म्हणत असाल तर मी ऑलरेडी तुम्हाला खंड 1 आणि खंड 2 हे सांगितलं. माजिद हुसेनचं पुस्तक करायचंय का? तर मी आत्ता लगेच करायचं नाही असं सांगणार आहे. त्याचं कारण माजिद हुसेन हे पेपर 2 साठी आहे बेसिकली. आणि सगळ्यात आधी आपल्याला पेपर 1 जास्ती होल्ड घ्यावा लागतो. त्यामुळे पेपर 2च्या नादी आता लागायचं नाहीये. पेपर 1च आधी करायचा आहे आपण. त्यामुळे
माजिद हुसेन बाजूला ठेवून द्या आता सध्या. ओके, पुढचा प्रश्न इथे काय विचारता? येस, अरुणाचल प्रदेश. हा, आता रोहन इथे विचारतोय की युपीएससी सॉरी काय एमपीएससी ऑप्शनल साठीची बॅच इंग्लिश मध्ये जॉईन करावी का? तर इंग्लिश माध्यम असेल तर जी एमपीएससी ची बॅच आहे ती जॉईन करू नका. जर इंग्लिश माध्यम असेल तर कंपल्सरी युपीएससी ची बॅच जॉईन करा. युपीएससी तो ऑप्शनल. समजा ही म्हणते की हिला जॉग्राफी घ्यायचं आणि इंग्लिश माध्यमातनं, तर हिने जॉग्राफी इंग्लिश म्हणजे कुठली युपीएससी जी ऑलरेडी सुरू तुम्हाला काही करावी लागणार आहे का? कारण ती ऑलरेडी सुरू झाली आहे. अभिजितचा एक टॉपिक ऑलमोस्ट काय म्हणूयात आपण 3-4 सत्र झाली आहेत पहिल्या टॉपिकची त्याची. हे सगळं तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये मिळेल नो डाऊट, पण शेवटी समोर जेव्हा तुम्ही शिकताय, म्हणजे समोर म्हणजे धरायला समोर म्हणजे ऑफलाईन नाही, ऑनलाईन पण असं, तर त्यात काय फरक पडणार आहे तेवढा रेकॉर्डेड मध्ये आपलं पाहायचं राहून जातं. म्हणून जर इंग्लिश माध्यम ज्यांचं आहे त्यांना मी सांगतेय की घाई करा तुमचा ऑप्शनल ठरवायला, कारण आपल्या सगळ्या इंग्लिशच्या बॅचेस मात्र सुरू झाल्या. याच्या बॅचेस मराठी माध्यमाच्या बॅचेस जरा काय 5 ऑगस्ट नंतर आपल्या सुरू असणार आहेत, पण इंग्लिशच्या मात्र ऑलरेडी सुरू झाल्यात सगळ्या. ठीक आहे. हा, आणखी काय प्रश्न आहेत तुमचे काही? बघा, बॅचेस आणि मॉड्यूलच्या इन्फॉर्मेशन साठी कोणत्या फॅकल्टीशी संपर्क करायचा, तर मी आता प्रत्येकाचं तुम्हाला सांगून ठेवते की जॉग्राफी असेल तर थेट माझ्याशी संपर्क करायचा आहे. पोल सायन्स असेल तर केतन सांडे सरांशी संपर्क करायचा आहे. हिस्ट्री असेल तर अगेन केतन सांडे सरांशी संपर्क करायचा आहे. सोशोलॉजी असेल तर माझ्याशी संपर्क करायचा आहे. मग थोडक्यात काय की मी आणि केतन सर आणि स्वप्नील सर आमच्या तिघांशी संपर्क करायचा आहे तुम्ही. ठीक आहे. पण पोल सायन्स असेल तर अर्थात माझ्याशी संपर्क करायचा नाहीये. इंग्लिश जॉग्राफी मधनं ज्यांना करायचं आहे, सविंद्र सिंग, फिजिकल जॉग्राफी बाय सविंद्र सिंग असं पुस्तक आहे, ते घ्यायचंय. इथिक्स आणि एसे रायटिंग साठी श्रीचंद्र आपल्या थोडं आपण काय करतोय, आधी ऑप्शनल खूप गरजेचं आहे पहिलं, म्हणून आधी ऑप्शनल सुरू केले आपण सगळ्या. आणि एसे रायटिंग आणि इथिक्स ज्या ह्या बॅचेसचे जे आता ह्या वर्षीच्या 2022 जे आहे त्यांचं इनबिल्ट आहे. तुमच्यामध्ये एसे रायटिंग किंवा काय म्हणूयात आपण आन्सर रायटिंग हे सगळं इनबिल्ट असणार आहे. पण जुन्या बॅचेस साठीचे तेवढे शॉर्ट कोर्सेस आपण येणाऱ्या काळामध्ये सप्टेंबर मध्ये आपण सुरू करतोय, त्याची काळजी करू नका. ठीक आहे. इव्हन इथिक्सचा धर्माधिकारी सर आणि स्वप्नील आणि सुब्रमण्यम असं तिघं मिळून एक मोठा कोर्स इथिक्सचा पण लॉन्च करतील, जो या बॅचला इनबिल्ट असणार आहे. सविंद्र सिंग फिजिकल जॉग्राफी मध्ये ह्युमन जॉग्राफी कव्हर होत नाही, आणि मी हेच सांगितलं तुम्हाला की ह्युमन जॉग्राफी साठी खरं म्हणजे माजिदचं पुस्तकं 2 करायला लागतात आपल्याला, पण आधी फिजिकल जॉग्राफीवर पकड घ्या असं मी सांगते. माजिदचं मॉडेल्स अँड थेरीजचं पुस्तक आहे माजिद हुसेनचं, आणि दुसरं काय इकॉनॉमिक जॉग्राफीचं पुस्तक आहे, सॉरी ह्युमन जॉग्राफीचंच पुस्तक आहे माजिद हुसेनचं. प्रिपरेटरी कोर्सची मुलं जॉईन करू शकतात का ऑप्शनल? ओके, गुड, चांगला प्रश्न विचारलाय. जे प्रिपरेटरीला आहेत, उलट मी म्हणणार आहे की प्रिपरेटरी बॅचनी हेच वर्ष आहे की ज्या वर्षी ऑप्शनल केला पाहिजे. आता बघा की किती नाही म्हणलं तरी ज्यांचा आता ह्या वर्षी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे त्यांच्यावर लोड आहे की नाही. दुपारी 3 ते 5, 6 ते 8 लेक्चर्स पण करा, त्या मॉड्यूलचा अभ्यास पण करा, परत ऑप्शनल पण करा. त्याचा वेळ कधी काढणार आहात तुम्ही? एकीकडे सकाळपासून 6 तास तुमचे ह्याच्यात जाणार, बरोबर, आणि उरलेल्या वेळामध्ये अभ्यास करायचा आहे. सो प्लॅनिंग खूप परफेक्ट लागणार आहे. जे आता कॉम्प्रिहेन्सिव्हला आहेत त्यांच्यासाठी अवघड नाहीये, पण नीट लागणार आहे ते सगळं. पण म्हणजे प्रिपरेटरीला असाल तर उलट तुमच्या हाताशी आहे ना, की आता जे प्रिपरेटरीला आहेत त्यांनी याच वर्षी ऑप्शनल करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि आपण जो आपला करिअरचा मार्ग सांगतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सेकंड इयरला असाल किंवा प्रिपरेटरी बॅच करत असाल असं गृहीत धरा, म्हणजे येणारा अटेम्प्ट लगेचचा नाहीये तुमचा, अशा वेळेला ऑप्शनलच आधी करून ठेवणं कधी पण योग्य. जीएस आत्ता करतो आणि पुढच्या वर्षी ऑप्शनल करतो, मी म्हणणार आहे काय म्हणूयात सुसाइडल आहे हे. का? कारण जीएस पुढच्या वर्षी परत करावाच लागतो, करंट अफेअर्स पुन्हा वाचावे लागतात तुम्हाला, त्यामुळे जीएस त्याच वर्षी करणं जास्त चांगलं. उलट आत्ता ऑप्शनल करून बाजूला ठेवू शकता तुम्ही. सो प्रिपरेटरी बॅचच्या सगळ्या मुलांना मी सांगतेय की कंपल्सरी आत्ता तुम्ही ऑप्शनल करून घ्यायचा आहे. ठीक आहे. श्रीचंद्र, मी पुन्हा एकदा सांगते हा, जे परीक्षाची या वर्षीची मुलं आहेत 2022-23 जानेवारी पासून पुढची, मी हे कशाबद्दल बोलतीये? जीएस बद्दल बोलतीये. इथिक्स आणि रायटिंग एसे हे जे जीएस चे टॉपिक आहेत हे इनबिल्ट आहेत सगळ्यांना.
सगळ्यांना म्हणजे कुणाला 2022 परीक्षा असू देत, चाणक्यची मुलं असू देत किंवा सगळ्यांना हे इनबिल्ट आहेत, पण ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, पण जे 2000 डिसेंबर पूर्वीची मुलं आहेत 2021 ची, त्यांच्यासाठी हे इनबिल्ट नाही. पहिली गोष्ट, ऑप्शनल जर परीक्षाच्या विद्यार्थ्यांना कुणी सांगत असेल, हे जे ऑनलाईन मध्ये खास तुमच्यासाठी मी बोलतेय, हे परीक्षाच्या विद्यार्थ्यांना जर परीक्षामधनं कुणी, परीक्षा ऍपच्या माणसांनी कुणी सांगत असाल की ऑप्शनल पण कव्हर होणार आहे तुमच्या याच्यामध्ये, तर ऍब्सोल्युटली ऑप्शनल कव्हर होणार नाही, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतेय. ते अगदी ऑफलाईनच्या पण विद्यार्थ्यांना तो सेपरेटच आहे, लक्षात घ्या. तो युपीएससी असेल तरी तो सेपरेटच आहे, तो जीएसचा कंपोनंटच नाहीये. ऑप्शनल हे ऍडमिशन वेगळंच घ्यावं लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि परीक्षावर ऑप्शनल अवेलेबल नाहीये, हे लक्षात घ्या. तो कंपल्सरी चाणक्यवरच तुम्हाला घ्यावा लागणार आहे, ठीक आहे. हे मी क्लॅरिटीने सांगतेय. आणि अकॅडमिक्स मधले सगळे फायनल डिसिजन मीच देते, त्याच्यामुळे तुम्ही असं की अरे नाही मग कुणीतरी मला हे सांगितलं, कुणीतरी ते सांगितलं, नाही चालणार. ऑप्शनल हा फक्त आणि फक्त चाणक्यच्याच प्लॅटफॉर्मवर होणार आहे, ठीक आहे. क्लॅरिटी आली आहे सगळ्यांना? ऑनलाईन मीडियम साठी येस किशोर, म्हणूनच थोडस मी तुम्हाला सांगितलं की मला आलं परीक्षाकडच्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं की जीएस मध्ये कव्हर होणार आहे का, तर नाही होणार आहे. रादर एवढं म्हणजे नुसतंच परीक्षासाठी मी म्हणतेय का, परीक्षेचे पण विद्यार्थी तुम्ही माझेच विद्यार्थी आहात ना, म्हणून मी काय तुम्हाला वेगळं सांगते का? नाही. इथे बसलेल्यांना विचारा तुम्ही, ऑफलाईनला पण मी तेच सांगतेय की ऑप्शनलला वेगळंच ऍडमिशन घ्यावं लागणार आहे तुम्हाला, जीएसच्या कोर्समध्ये कव्हर होणार नाही. आलंय क्लॅरिटीने लक्षात? ओके. येस. आणि मी इथे जे समोर आहेत ना सगळ्यांना सांगते, परीक्षेचे जेवढे विद्यार्थी आहेत शक्यतो तुम्ही म्हणजे ह्या बाबतीमध्ये जे अकॅडमिक्सचे हे कशातनं करू ते कशातनं करू, शेवटी काय आहे की प्लॅटफॉर्म संबंधीच्या काही अडचणी असतील तर परीक्षाशी बोला, पण तुम्हाला अकॅडमिक संबंधीच्या काही अडचणी असतील तर मी आकांक्षाताई म्हणून आपली आहे, तिला आकांक्षा ये इकडे 1-2 मिनिटं. आकांक्षाताई आहे आपली की जिला मी ऍड करतेय सगळ्या परीक्षेच्या ग्रुप्स वरती. तुम्ही आकांक्षाताईशी हे सगळ्या गोष्टी बोलू शकणार आहात आणि आजच्या आज ती सगळ्या ग्रुप्स वरती मेसेज करील की हा माझा नंबर आहे. अर्थात फोन करायचे नाहीये डायरेक्टली. मी तर आता विद्यार्थ्यांना बघतीये दिवस रात्र बिचारी फोनवर असते माहिती का, रात्री 11ला पण 12ला पण. पोरांना काय स्वतः अभ्यास करतात 12 वाजेपर्यंत, 12ला फोन करतात. मला कसं कळलं हिचा 12चा वाजतो, कारण मी कधी कधी झोपायला तिच्या बरोबर असते. सो तिचा 12ला फोन वाजतोय मला माहितीये. सो तिलाही तिचा अभ्यास आहे लक्षात घ्या. सो एक ठराविक टायमिंग आज तू टाकून देशील की एवढ्या वेळामध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट किंवा मेसेज, तुम्ही मेसेज करून ठेवा की सगळ्या प्रश्नांची तुमची उत्तरं देईल. ग्रुपवर मेसेज, हे तू आपल्यासाठी, त्यांना मी छापते ना, समजा परीक्षेसाठी सांगतेय मी आधी, ठीक आहे. हा, नोट्स कशा दिल्या जातील तुम्हाला, तर मग ते ऑनलाईनचे असो किंवा ऑफलाईनचे असो विद्यार्थी, नोट्स जेव्हा म्हणतोय, हा पुस्तकं मी म्हणत नाहीये, नोट्स म्हणतोय आपण. नोट्स ह्या तुम्हाला सगळ्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिल्या जातील. जॉग्राफीच्या बाबतीमध्ये जे शिकलेत त्यांना माहिती, मी वर्गात काढायला लावते तुम्हाला नोट्स, ठीक आहे. आणि पुस्तकं जी येणार आहेत आपली इथून पुढच्या काळामध्ये, ठीक आहे, तर मग त्या विषयाची जिथे जिथे पुस्तकं येतील ते आपल्या बॅचेसला देतोच की आपण, तुम्हाला माहितीये आपल्या सरांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे बॅचेस संपल्या तरी सर पुस्तकं देतात. आपली जी पुस्तकं येणार आहेत, सोशलॉजीचं पुस्तक ऑलरेडी लिहायला सुरुवात केली, इथिक्सचं पुस्तक ऑलरेडी लिहायला सुरुवात केली. सो किट मध्ये इनबिल्ट नव्हतं ते, तरी पण पुस्तक आलं की तुम्हाला दिलं जाणारच आहे इथिक्सचं पुस्तक. आलं लक्षात? आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं, ठीक आहे. आणखी काही फीज आणि शेड्यूल बद्दल कोणाशी बोलायचंय, तर आपला जो नंबर आहे आकांक्षा, आपला नंबर इथे टाक एन्क्वायरीचा. इथिक्स साठी सुद्धा सेपरेट कोर्स असणार आहे का? येस जुली, असणार आहे. इथिक्स साठी सुद्धा सेपरेट कोर्स असणार आहे. फीज आणि तुम्ही ग्रुपवर टाका फीज बद्दल आकांक्षाताई. एन्क्वायरीचा नंबर फक्त इथं मला नंबर माहित नसतात, जरा एन्क्वायरीचे नंबर टाका, ठीक आहे. हा, तर टाकतीये ताई, तो नंबर तुम्ही सगळेजण कॉपी पेस्ट करून घ्या, ठीक आहे. अजून काही शंका आहे तुमच्या? अर्थात मी एक तुमचं डाऊट सॉल्व्हिंगचं सत्र घेणार आहे. की ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असतील तरच या, ठीक आहे. हा, चाणक्यचा एन्क्वायरीचा टाकलास ना? हा, नाही ना, तो कुठला तरी असतो ना, तो 220 आणि काहीतरी असतो, तो 53, 55 का 56 काहीतरी. हा, प्रियंका,
आपण सुरुवातीला काय करणार आहोत हे मी सगळ्यांच्या क्लॅरिटीसाठी एकदा सांगते. आपल्या ज्या ऍडमिशन्स आहेत त्या 15 ऑगस्ट पर्यंतच घेणार आहोत आपण, म्हणजे तुमचे जे काही कन्सेशन्स आणि असतील ते. तुमची बॅच आम्हालाही माहिती ना तुमच्यापैकी मेजॉरिटी लोक देत आहेत, पण बॅचला सुरुवात तर आधी करायला लागेल आपल्याला की ज्यांनी जे देत नाहीयेत त्यांच्यासाठी. त्यामुळे सुरुवातीला 1, 2 किंवा 3 सत्र आपण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला प्लॅन देणार आहोत की पुढचं कसं कसं करायचंय. जे परीक्षा देत नाहीयेत त्यांच्यासाठी तो प्लॅन आखून देऊ आपण, आणि अभ्यास कसा करायचा अशी 2-3 प्रत्येक ऑप्शनलची सत्र होतील 5 ऑगस्ट नंतर. ठीक आहे. पण म्हणून फुल फ्लेज सिलेबस 21 ऑगस्ट पूर्वी सुरू होईल का? नाही होणार. मी तुम्हाला ऑलरेडी बोलले ना हे. तर बॅचचे ऍडमिशन्स 15 ऑगस्ट पूर्वीच होतील तुमचे, पण ऍक्च्युअल शिकवायला सुरुवात तुमची 21 ऑगस्ट नंतरच करणार आहोत आपण. ठीक आहे. पण आता उदाहरणार्थ आता समजा भावना असेल, तिला नाही द्यायचा या वर्षीचा अटेम्प्ट, तर तिचा वेळ कशाला वायाला घालवायचा आपण. सो ऍडमिशन ज्यांचे होतील त्या सगळ्यांची 1 to 1 शिवाय काय की सत्र पण काही घेऊन आपण स्ट्रॅटेजी आणि अभ्यासाला सुरुवात हे सगळं करणार आहोत आधीच्याच काळामध्ये. ठीक आहे. पंधरा ऑगस्ट. येस. बॅच जरी 5 ला सुरू होणार असली, आता तुम्ही म्हणाल बॅच 5 ला सुरू होतीये 15 ऑगस्ट, तर आपण तुम्हाला माहितीये सुरुवातीच्या काळामध्ये आपण 5 ऑगस्टला जे सत्र होईल ते पुन्हा ओपन टू ऑल असणार आहे. ठीक आहे. आणि एक कन्फ्युजन करायचं नाही बरं का सगळ्यांनी. तुमच्या जेव्हा टाइम तुम्ही प्रवेश घेतला आणि तुमच्या टाइम टेबल मध्ये जर सत्र असेल एखादं आणि ते सत्र जर ओपन टू ऑल असेल, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन होत आहे की याचा अर्थ हे पुन्हा होणार आहे. पुन्हा होणार नाही. तुमचं इनबिल्ट आहे ते आपण लोकांना पण दिलं. कळलं ना? ते पुन्हा होणार नाही. ते तुमच्या शेड्यूलचा पार्ट आहे तो. श्रीचंद्र, मला तुझी बॅच सांग जरा एकदा, म्हणजे मी तुला नीट सांगू शकेल. तुझी बॅच सांग एक्झॅक्ट कुठली आहे, म्हणजे बाकीच्यांना पण त्याची क्लॅरिटी येईल. नुसती बॅच म्हणजे श्रीचंद्र बॅच मी आम्हाला आठवत नाहीये तुझी. म्हणजे उदाहरणार्थ जुलै 2021 परीक्षा, जुलै 19 जुलै 2022 परीक्षा. तर मग इथिक्स तुमचं इनबिल्ट आहे, म्हणजे तुम्हाला इथिक्स साठी सेपरेट ऍडमिशन घ्यायची गरज नाही. मी ऑलरेडी काय सांगितलं, जे इनबिल्ट आहे ते सगळ्यांसाठी आहे. म्हणजे काय, इथिक्स, एसे, आन्सर रायटिंग हे सगळ्यांसाठीच असणार आहे. जे जुलै 2022 चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. पण ऑप्शनल मी काय सांगितलं, मग ते ऑफलाईन असो नाही तर ऑनलाईन असो सगळ्यांसाठी ऍडमिशन वेगळं घ्यायला लागणार आहे ऑप्शनलचं. ठीक आहे. सो प्रश्न झालेत का सांगा जरा आता मला. इकडे ऑनलाईन झालं का, ऑफलाईन संध्याकाळी सत्र आहे. सो ठीक आहे, चला इकडचे झाले असतील प्रश्न तर ऑल दी बेस्ट. ऑप्शनल ठरवा, ऍडमिशन घेऊन ठेवा आणि फुल फ्लेज आपलं जे आहे ते 21 ऑगस्ट नंतर आपण सुरू करूया.